समर्थ रामदास स्वामी यांच्या या दासनवमीच्या निमित्तानं आनंद आश्रम ही सुद्धा एक ऐतिहासिक वास्तू आहे। या ठिकाणी दरवर्षी अत्यंत निष्ठेनं अशा प्रकारची ही व्याख्यानमाला चालवली जाते आणि अशा या ऐतिहासिक वास्तूमध्ये ऐतिहासिक महामानवाच्या स्मरणार्थ आपल्याला काही बोलायला मिळणं हे माझं भाग्य आहे। मित्रांनो, यावर्षी अनेक योगायोग आहेत। एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत। दुसरं, भारताच्या स्वातंत्र्य संग्राम जो झाला त्यालाही 75 वर्ष पूर्ण झाली। आणि अजून एक जो योगायोग आहे आणि जो आजच्या व्याख्यानाचा मुख्य विषय आहे तो म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य समराचे सेनानी नानासाहेब पेशवे यांचं हे 200वे जयंतीचं वर्ष आहे। आणि हे सगळे योगायोग एकत्र विचारामध्ये घेता 1857 ते स्वातंत्र्य समर आणि त्यातलं नानासाहेबांची भूमिका या विषयावरती आज मी या ठिकाणी बोलतोय। तत्पूर्वी मला जो अत्यंत आनंद होतोय आणि आपल्या सगळ्यांना जो होतोय की समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना असं म्हणलं होतं, काय केलं शिवाजी महाराजांनी? प्रचंड वर्णन केलं आणि रामदास स्वामींनी जितकं नेमकं वर्णन केलं ना तितकं नंतर हजारो पानांमध्ये सुद्धा लेखकांना वर्णन करता आलं नाही। इतकं नेमकं वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे। म्हणजे अजून सुद्धा शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना सर्वोत्तम काव्य कुणाचं तर ते रामदास स्वामींचं। त्यांनी पाहिलंय शिवाजी महाराजांचं जीवन आणि मग शिवाजी महाराजांच्या जीवनातले बारकावे त्यांना माहिती आहेत। त्यात त्यांनी म्हणलंय, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी। 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस ते असं म्हणताय की काय केलं शिवाजी महाराजांनी, तर त्यांनी यवन आक्रमणामध्ये जी इथली तीर्थस्थानं मोडली गेली होती, विध्वंस झाला होता, भंग पावली होती, या शिवाजी राजानं ती पुन्हा मांडली, बांधली, जीर्णोद्धार केला। तिथे सण उत्सव जत्रा यात्रा पुन्हा चालू झाल्या। आणि खरंय असे अनेक उदाहरणं आहेत, असे पुरावे आहेत। शिवाजी महाराज गोव्याला गेले होते, तिथे शिवाजी महाराजांच्या आधी कदंब नावाचे राजे होते 300 वर्ष आधी। त्यांनी सप्तकोटेश्वर महादेवाचं मंदिर बांधलं होतं। ते मंदिर पहिल्यांदा इस्लामच्या आक्रमणात भंग पावलं, मग विजयनगरच्या सम्राटांनी पुन्हा मंदिर बांधलं, ते पोर्तुगीजांच्या आक्रमणात भंग पावलं। शिवाजी महाराज तिथे गेले होते आणि त्यांना त्या दैवताची विटंबना समजली आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं याचं मंदिर पुन्हा बांधा। आणि अभिमानानं सांगतो तिथे शिवाजी महाराजांनी मंदिर बांधलं। नार्वे नावाच्या गावात आजही सप्तकोटेश्वर महादेवाचं भव्य मंदिर आहे, शिवाजी महाराजांनी बांधलेलं। त्याच्यावरती शिवाजी महाराजांचा शिलालेख आहे। पण 350 वर्ष त्यानंतर तिथे पोर्तुगीजांचं राज्य होतं, पण त्या मंदिराचं विध्वंस करण्याची त्यांची हिंमत झाली नाही। याचं कारण असं, देवाचा अपमान तेव्हा होतो जेव्हा देवाचे भक्त दुबळे असतात। हे शिवाजी राजांनी बांधलेलं मंदिर आहे, त्याच्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत झाली नाही। असे शिवाजी महाराज तामिळनाडूला गेले होते, तिरुवन्नमलाई नावाच्या गावात गेले होते। तिथं 2 मंदिरं भंग पाहून त्याच्या मशिदी निर्माण करण्यात आल्या होत्या। शिवाजी महाराजांनी सांगितलं पाडून टाका आणि पुन्हा मंदिर बांधा। आणि तिथे सोमात्ती पेरुमल आणि शोणाचलपती अशी 2 मंदिरं, एक शिवाचं आणि एक विष्णूचं पुन्हा बांधण्यात आलं। म्हणजे जे रामदास स्वामी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे। मोडिली मांडिली क्षेत्रे, यांनी पुन्हा एकदा तीर्थक्षेत्र जी मोडली होती ती मांडली। मग आनंद कुठला होतोय, तर यावर्षी शिवछत्रपतींचा 350वा राज्याभिषेक साजरा करत असताना 500 वर्षापूर्वी बाबर नावाच्या आक्रमकांनी आपल्या अयोध्येतलं जे रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं होतं, याच वर्षी आपण त्या ठिकाणी रामाचं भव्य मंदिर निर्माण करून दाखवलं। ही अत्यंत आनंदाची गोष्ट। हा शिवाजी महाराजांना दिलेला सर्वात मोठा सन्मान आहे, ही त्यांना वाहिलेली आदरांजली आहे। की आम्ही जर का पुन्हा हिंदू समाज जागृत झाला तर काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे हे राम जन्मभूमी हे आहे। मी तर असं म्हणतो, भारताच्या इतिहासातले 3 दिवस हे युगप्रवर्तक आहेत। पहिला दिवस म्हणजे
6 जून 1674 म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस. दुसरा दिवस 15 ऑगस्ट 1947 आपण स्वतंत्र झालो. आणि तिसरा दिवस 22 जानेवारी 2024 आणि आपण भाग्यवान आहोत की तो दिवस आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे राम मंदिर होण्यासाठी गेल्या 76 लढाया झाल्या 500 वर्षात. त्या 4 लाख लोकांचं बलिदान झालं. त्या 4 लाख लोकांनी ज्या स्वप्नासाठी बलिदान केलं होतं ते त्यांचं अपूर्व स्वप्न आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे आपणच पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलं असेल. आणि दुसरं असं की आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला घरात बसून बघायला मिळालं. आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू होता, तो जे समोर होते त्यांना बघायला मिळालं, बाकीच्यांना कुठे बघायला मिळालं. पण आपल्याला मात्र टी व्हीवरती घरात बसून काय घडतंय ते क्षणाक्षणाला आपण बघत होतो. तर खरंच आपण भाग्यवान आहोत. अर्थात राम मंदिर झाल्यामुळे आनंद झालाय, पण आपली जबाबदारी वाढलेली आहे बरं का. आता तो उत्सव जरी आपल्याला प्रेरणादायी असला, जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, पण त्याच्यानंतर 150 वर्षांनी जे साम्राज्य निर्माण झालं त्यासाठी पुन्हा लाखो लोकांना बलिदान करावं लागलेलं आहे. तेव्हा आपल्या मनात जे आहे की नुसता भारत श्रेष्ठ दर्जाचा होऊन चालणार नाही, भारत हा विश्वगुरू व्हावा, जगातलं एक महान राष्ट्र व्हावं. आणि महान म्हणजे इतर कुणाला गुलाम करणारं महान नाही, तर सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारा महान, अशी आपली हिंदू संस्कृती आहे. तर हिंदुत्व तत्वज्ञानाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. पहा ना, एकाच घरामध्ये 5-6 माणसं राहतात. एखाद्याला शक्तिमान व्हायचंय तो हनुमंताची पूजा करतो, एखाद्याला लिखाण करायचं तो सरस्वतीची आराधना करतो, कुणी विष्णूची पूजा करतो, कुणी म्हणेल मी निराकार ओंकाराची आराधना करतो, तर कुणी म्हणेल मी नास्तिक आहे, मला देवच मान्य नाही. पण असे 5ही जण एकाच घरात राहू शकतात आणि ते काही एकमेकाच्या डोक्यात दगड घालत नाही की तुझा विचार मला पटत नाही, माझा विचार तुला पटत नाही, मग आपण दंगल करावी. असं होत नाही. माझाच देव तू मान्य केला पाहिजे म्हणून आपण जबरदस्ती करत नाही. त्या वेगवेगळ्या देवतांची आराधना करून सुद्धा आपण एकत्र गुण्या गोविंदानं राहू शकतो. हा हिंदुत्वाचा विचार सगळ्या जगाने स्वीकारला तर जग सुखी होईल. जग दुःखी का झालं? माझाच देव खरा, माझाच धर्म खरा, माझाच प्रेषित अंतिम आहे, माझा धर्म तू स्वीकारला नाही तर मी तुला कापूनच टाकणार. ही जी विचारसरणी मधल्या काळात जी निर्माण झाली, त्यांनी जी आक्रमणं केली, त्याच्यामुळे जगामध्ये हा विध्वंस निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हा सगळ्या जगाला चांगला मार्ग दाखवणार आहे. तो विचार पुढे नेण्यासाठी राम मंदिर ही सुरुवात आहे, तो कळस नाही आहे, सुरुवात आहे. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून त्याबद्दलचा एक आनंद मी प्रगट करतो. महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे जे व्यक्तिमत्व आहे नानासाहेब पेशवे, आणि यांनी काय करून दाखवलं हे आपण आजच्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, भारत हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा असा देश, हजारो वर्षाची परंपरा, वेद, उपनिषद, रामायण, महाभारत इथे निर्माण झालं. जगातला पहिला ग्रंथ ज्याला म्हणलं जातं ऋग्वेद, तो आमच्याकडे निर्माण झाला. म्हणजे ज्या वेळेला इंग्लंड आणि अमेरिकेतल्या लोकांना अंगावरती कपडे घालण्याची अक्कल नव्हती, त्यावेळेला आमच्याकडं प्राचीन ग्रंथांचं लेखन होत होतं. पलीकडं प्रदर्शन भरलेलं आहे. त्या प्रदर्शनातला एक एक ग्रंथ याची साक्ष देतोय की किती आम्ही ज्ञानाची आराधना करणारे होतो. असा आमचा गौरवशाली इतिहास आहे. अटल बिहारी वाजपेयींनी कवितेमध्ये म्हणलंय, जब पश्चिम ने वनफल खाकर छाल पहनकर लाज बचाई. त्यांना कपडे करण्याची अक्कल नव्हती, झाडाचीच साल ते ओढायचे आणि आपल्या भोवती कपडे म्हणून गुंडाळायचे. जब पश्चिम ने वनफल खाकर छाल पहनकर लाज बचाई, तब भारत से सामवेद का स्वर्गिक स्वरथा दिया सुनाई. त्यावेळेला आमच्याकडे सामवेदाचं गायन होत होतं. तर असा हा पुण्यभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी, ज्ञानभूमी, विज्ञानभूमी, कला साहित्य संपन्न भूमी असा आमचा भारत देश होता. पण असं म्हणतात ना, ज्या झाडाला फळं असतात त्यालाच दगडं मारली जातात. त्यावेळेला संपन्न भारताला लुटण्यासाठी लुटारूंच्या टोळ्या यायला लागल्या. लुटारू हा शब्द वापरला पाहिजे.
शक आले, हूण आले, अलेक्झांडर आला, ग्रीक आले, ही सगळी आक्रमण होत गेली. आपण संघर्ष केला, टक्कर दिली, काही लोकांना आपल्यामध्ये सामावूनच घेतलं. पण नंतर आला तो मोहम्मद बिन कासिम आला आणि ते इस्लामचं आक्रमण सुरू झालं. 6व्या शतकापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 250-300 वर्षापर्यंत आपला पेशवाईच्या अंतापर्यंत आपण इस्लामिक सत्तांच्या विरुद्ध लढत होतो आणि तो एक महाभयंकर संघर्ष झाला. हे खरं आहे की आपल्यावरती त्यांनी राज्य केलं, पण हेही खरं आहे की त्यांच्या आक्रमणाच्या वावटळीमध्ये आमची संस्कृती, परंपरा, धर्म, आमची मूल्य आम्ही नष्ट होऊ दिली नाहीत. 1000 वर्ष लढलोय, 1000 वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे. अभिमानच वाटला पाहिजे याचा. मग कुठे हुतात्मा दाहिर असेल, कुठे पृथ्वीराज चव्हाण असेल, कुठे राणा संग किंवा महाराणा प्रताप असेल, कुठे 10 गुरु आणि गुरु गोविंद सिंह अशी गुरूंची परंपरा असेल. दक्षिण भारतामध्ये हरिहर बुक्क विद्यारण्य सरस्वतींच्या प्रेरणेनं आणि नंतर कृष्णदेवराय तुळू असा असेल, लाचित बडफुकन असेल आसामचा, किंवा बुंदेलखंडातला छत्रसाल बुंदेला असेल, आणि महाराष्ट्रात तर काय छत्रपती शिवाजी, संभाजी, नंतरच्या काळामध्ये बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे अशी परंपरा आहे. त्यामुळे आम्ही 1000 वर्ष यांच्याशी लढलो. मित्रांनो, आपल्याला पर्शिया नावाचा देश ऐकून माहिती. आज जगाच्या नकाशात गेलो तर कुठे मिळतो पर्शिया? सापडत नाही. होता ना, पर्शिया नावाचा देश होता, तिथे पारशी नावाचा समाज होता, त्यांचा धर्म होता, संस्कृती होती, परंपरा होती, पूजा पद्धती होती. अत्यंत श्रद्धेनं ते त्यांच्या पूजा पद्धतीचं आचरण करत होते. काय झालं? इस्लामचं आक्रमण झालं, काहींची कत्तल झाली, काहींचं जबरदस्तीनं धर्मांतर झालं आणि काही लोक परागंदा झाले. आज आपल्या भारतामध्ये काही पारशी लोक आपल्याला पाहायला मिळतात. जगाच्या पाठीवरती काही 1000 पारशी शिल्लक आहेत जगामध्ये, बरं का. एकदा हे पारशी मरण पावले की जगातला पारशी धर्म नष्ट होऊन जाईल. आज जो इराण आहे ना, तो एकेकाळचा पर्शिया आहे. भारता एवढाच आकार आहे, त्यांची पण संस्कृती आणि परंपरा होती. म्हणजे आपलं असं झालं नाही म्हणून या 1000 वर्षातल्या वीरांबद्दल आपण किती कृतज्ञ असलं पाहिजे. स्वामी विवेकानंद जे गेले होते ना अमेरिकेला, त्यांचं ते अतिशय गाजलेलं भाषण आहे, 4 मिनिटाचं भाषण आहे. आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो. पुढं काय बोललं ते महत्त्वाचं आहे. त्या 4 मिनिटाच्या भाषणात विवेकानंदांनी सांगितलंय की ज्या वेळेला जगामध्ये ज्यू लोकांवरती अत्याचार झाले तेव्हा त्यांना आश्रय कोणी दिला? माझ्या भारतात. ज्या वेळेला जगावरती पारशी लोकांवरती आक्रमण झालं तेव्हा त्यांना आश्रय कोणी दिला? माझ्या भारतात. तेव्हा पारशी लोकांना आपण आश्रय दिला, ज्यू लोकांना आपण आश्रय दिला. ज्यूंचं आत्ता इस्रायल राष्ट्र निर्माण झालंय 70 वर्षापूर्वी आपल्याबरोबरच. त्यांनी इतिहास लिहिला. आता इतिहासात काय लिहिणार? आम्ही ज्यू समाज, यहुदी समाज, आम्ही जिथं गेलो तिथं आमचा छळ झाला. 1000 वर्षाच्या इतिहासात त्यांनी हेच दिलं. आमचा जर्मनीत छळ झाला, आमचा रशियात छळ झाला, आमचा अमेरिकेत छळ झाला, आमचा इंग्लंडमध्ये छळ झाला. आणि सर्वात शेवटी असं लिहिलं, जगामध्ये सगळ्या देशांनी आम्हाला छळलं, फक्त एकच देश असा होता जिथे आम्हाला छळलं नाही, जिथे आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली, त्या देशाचं नाव भारत, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. हे अभिमानाचं. आम्ही कुणावर आक्रमण केलं नाही, उलट उदार अंतःकरणाने आम्ही इतरांना आश्रय दिला. पण मित्रांनो, विवेकानंद असं म्हणतात, ज्यूंना आम्ही आश्रय दिला, पारशींना आम्ही आश्रय दिला. उद्या जर का भारतातल्या हिंदूंनाच इथून पळून जावं लागलं तर जगात आपल्याला कोण आश्रय देईल? म्हणून तरी का होईना इथला हिंदू धर्म टिकला पाहिजे, सामर्थ्य संपन्न असला पाहिजे, संघटित असला पाहिजे, बलशाली असला पाहिजे आणि आपल्या स्वतःबद्दलचा प्रखर अभिमान असला पाहिजे. हे जे आपल्याला शिवाजी महाराजांनी वेगळं काय शिकवलं? हेच शिकवलं. तर जे अनेक वीर लढले, पण या सगळ्या वीरांच्या मध्ये शिवाजी महाराजांचं नाव वेगळं आहे. का वेगळं आहे? सगळेच वीर मोठे होते, म्हणजे महाराणा प्रताप काय, पृथ्वीराज चव्हाण काय, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. पण इतिहास असं सांगतो की ते महापुरुष ज्या काळात लढले त्यांच्या मृत्यूनंतर काही काळाने त्यांचं काम बंद पडलं, लयाला गेलं. शिवाजी महाराजांचं उदाहरण वेगळं आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचं काम अस्ताला गेलं नाही, हे शिवाजी महाराजांचं खरं कौतुक. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा राज्य केवढं होतं? 8 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातले 4 जिल्हे आणि कोकणातले 4 जिल्हे, टिचभर राज्य होतं. टिचभर राज्याचा राज्याभिषेक झालेला हा राजा होता. पण एक टिचभर राज्य म्हणजे काय?
वटवृक्षाचं बीज मोहरीपेक्षाही लहान असतं, पण त्या बीजामध्ये प्रचंड वृक्ष निर्माण करण्याची प्रेरणा असते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये ती प्रेरणा होती. आणि म्हणून 100 वर्षांनी अटकपासून कटकपर्यंत आणि पेशावरपासून तंजावरपर्यंत विशाल हिंदवी साम्राज्य आपण निर्माण करून दाखवलं. म्हणजे कधी कधी एखादा विद्यार्थी प्रश्न विचारतो की शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पराक्रम कुठला. कुणाची चर्चा असते. कुणाला वाटतं अफजल खान वध, कुणाला वाटतं शाहिस्ते खानवरचा हल्ला, कुणाला वाटतं सुरतेची लूट, कुणाला वाटतं आग्र्यातून पळून यावं. मला एकदा विद्यार्थ्यांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं. मी म्हणलं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे आपण करून दाखवलं ना तो शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पराक्रम आहे. तो म्हणला असं कसं काय. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा हाच तर पराक्रम आहे ना. एका कवीनं रामाचं वर्णन करताना असं म्हणलंय, रामाचा जन्म केव्हा झाला त्यांनीच प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर काय दिलं, स्वतःच उत्तर दिलं कवितेमध्ये. तो म्हणतो ज्या वेळेला रावणाचा वध झाला तेव्हा रामाचा जन्म झाला. असं कसं काय बरं. त्याचा अर्थ असा आहे की कौसल्याच्या पोटी जे बाल जन्माला आलं ते तुमच्या आमच्यासारखंच होतं, एक सामान्य. पण गेली 5000 वर्ष तुमच्या आमच्या हृदय सिंहासनावरती जो राम प्रस्थापित झालेला आहे तो रावणाच्या वधानंतर जन्माला आला. त्यांनी पराक्रम करून दाखवला म्हणून तो अजर अमर असं त्याचं नाव या भारतामध्ये आहे. तसं शिवाजी महाराजांचं खरं यश कुठे तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी दिलेला विचार नष्ट झाला नाही. त्यांचा विचार उराशी बाळगून याच पुणे शहरातून निघालेले वीर एका हातात तलवार दुसऱ्या हातामध्ये भगवी पताका घेऊन घोडदौड करत राहिले. आणि त्यांनी नर्मदा ओलांडली, त्यांनी यमुना ओलांडली, त्यांनी सिंधू ओलांडली आणि विशाल साम्राज्य निर्माण करून दाखवलं. हा शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा विजय होता. प्रचंड आपण काम करून दाखवलेलं आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, औरंगजेबाला बातमी कळली, औरंगजेब दक्षिणेत आला. 3 बादशाह होते, एक कुतुबशाह होता, एक आदिलशाह होता आणि शिवाजी महाराजांचं राज्य. शिवाजी महाराजांचा तर मृत्यू झालेला आहे. तो म्हणला एका धडकेमध्ये सगळं नष्ट करतो म्हणजे मी कन्याकुमारीपर्यंत सरळ जाऊ शकेन आणि हा सगळा भारत मी इस्लामचा करू शकेन. आणि खरं आहे त्याची ताकद अफाट होती, अफाट ताकद होती. 7 लाखाचं सैन्य घेऊन तो उतरला होता. अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत प्रचंड विशाल अशा भूमीचा तो सुलतान होता. जगामध्ये एवढं मोठं साम्राज्य मध्ययुगामध्ये फार कमी लोकांचं आहे. असं औरंगजेबाच्या ताब्यातली भूमी बघितली तर प्रचंड होतं. आणि जी कुतुबशाही जिला 200 वर्षाचा इतिहास आहे ती नष्ट करायला औरंगजेबाला 1 वर्ष लागलं. जी आदिलशाही जिला 200 वर्षाचा इतिहास आहे ती नष्ट करायला औरंगजेबाला 1 वर्ष लागलं. आणि हे मराठ्यांचं राज्य आत्ता 35 वर्षापूर्वी निर्माण झालेलं आहे. शिवाजी तर गेलेला आहे आणि आता 25-26 वर्षाचा संभाजी नावाचा तरुण मुलगा त्यांचा छत्रपती झालेला आहे. ते नष्ट करायला किती वेळ लागेल. 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष. काय झालं 27 वर्ष लढला औरंगजेब. 27 वर्ष मराठ्यांचं राज्य नष्ट करायला तो लढला पण मराठ्यांचं राज्य त्याला नष्ट करता आलं नाही. काय कमाल आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो. औरंगजेब 1707 मेला, त्याचं मृत्यूपत्र मिळालंय. त्या मृत्यूपत्र 12 कलमी मृत्यूपत्र आहे. त्यातलं 12वं कलम काय आहे. तो म्हणतो माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक हा शिवाजी जेव्हा आग्र्याला आला होता आणि कैदेत मी त्याला टाकलं होतं ना तिथून तो माझ्या हातनं निसटला. म्हणजे मी त्याला त्याच्यावर मारायला पाहिजे होता, त्याला मी त्यावेळेला मारलं नाही. माझे जे कैदीमध्ये रक्षण करणारे जे कोणी सैनिक होते ते 1 सेकंद बेसावत राहिले. तो पेटारा नीट उघडून बघितला नाही. त्यांचा तो 1 सेकंदाचा गलथानपणा इतका महागात पडला की मला 27 वर्ष इथून बसावं लागलंय तरी महाराष्ट्र पराभूत झाला नाही. तर हे आपल्याला लक्षामध्ये येतं की कशा प्रकारे विलक्षण शिवाजी महाराजांनी निर्माण करून दाखवलं. आणि औरंगजेब गेल्यानंतर आता काय. शिवाजी महाराज असताना एक दिशा होती स्वराज्य निर्माण करायचं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी यांनी एक दिशा दिली होती औरंगजेबाशी संघर्ष करायचा. औरंगजेब गेल्यानंतर थोडीशी दिशाहीन ज्याला म्हणतात, ध्येय नक्की नाही अशा प्रकारची अवस्था होती. त्यात परत ताराराणी आणि शाहू महाराज, मी सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी यांच्यात झालेला आपापसातला संघर्ष. अशा वेळेला जी व्यक्ती आली तिचं नाव बाळाजी विश्वनाथ भट. हे पेशवे, हे मूळचे हरिहरेश्वर कोकणातले, श्रीवर्धन हरिहरेश्वर तिथून आलेले भट घराणं.
पण त्यांच्या गुणामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना एकामागून एक पदं मिळत गेली. आणि बाळाजी विश्वनाथ हे विलक्षण व्यक्तिमत्व होतं. सरसेनापती धनाजी जाधव यांच्या हाताखाली त्यांनी पराक्रम केला होता. आणि आज्ञापत्र ग्रंथाचे कर्ते लेखक रामचंद्रपंत अमात्य यांच्या हाताखाली पण त्यांनी काम केलं होतं. तेव्हा राजकारणामध्ये जी बुद्धी आणि चातुर्य लागतं ते सुद्धा, आणि जे रणांगणावरती लढण्याचं कौशल्य लागतं ते सुद्धा बाळाजी विश्वनाथ यांनी आत्मसात केलेलं होतं. त्यांना सेनाकर्ते पद आधी मिळालं होतं. आणि असं करता करता 1713 त्यांना पेशवा म्हणजे पंतप्रधान पद मिळालं. 1713 ते 1720 7 वर्ष त्यांनी काम केलं. पण सर्वात मोठं काम काय केलं या काळात? त्यावेळेला शाहू महाराजांच्या मातोश्री येसुबाई साहेब मोगलांच्या कैदेत होत्या दिल्लीमध्ये, लाल किल्ल्यामध्ये. ते शाहू महाराज म्हटले, मी छत्रपती झालो पण माझी आई शत्रूच्या कैदेत आहे, माझ्या राजेपणाला काय अर्थ आहे, तिची मुक्तता झाली पाहिजे. मग त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ भट यांनी दिल्लीमध्ये जे काही गट आणि तट होते त्याबरोबर त्या अंतर्गत राजकारणाचा फायदा घेऊन दिल्लीवरला धडक मारली आणि दिल्लीतून येसुबाई साहेबांची मुक्तता केली. 30 वर्ष कैदेत होत्या बाईसाहेब, 30 वर्ष. एक महान व्यक्तिमत्व. शिवाजी महाराजांच्या सुनबाई, संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि शाहू महाराजांच्या मातोश्री 30 वर्ष कैदेमध्ये होत्या, पण त्यांची सन्मानानं मुक्तता झाली. आणि त्याचबरोबर मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मिळाले. 6 सुभ्यांचे, म्हणजे आजच्या भाषेत 6 राज्य म्हणता येते. दक्षिणेतली 6 राज्य म्हणजे राज्य कोणाचं? मोगलांचं. पण तिथे पैशाची वसुली कोणी करायची? मराठ्यांनी करायची. याचा अर्थ काय? मोगल दुबळे झालेत म्हणून त्यांनी आपल्यालाही काम दिलं होतं. पुढे बाळाजी विश्वनाथ भट यांचा मृत्यू झाला. मग बाजीराव आले. बाजीराव विलक्षण व्यक्तिमत्व आहे. 20 वर्ष बाजीरावांची कारकीर्द आहे. बाजीरावांनी विलक्षण पराक्रम करून दाखवला. ते एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय, बाजीरावांनी केलेला पराक्रम. आपल्याला हल्ली ते चित्रपटाचं नाव बाजीराव आणि मस्तानी, ते मस्तानीचं नाव घेतल्याशिवाय बाजीराव पोचवताच येत नाही. हल्लीची मुलं म्हणतात, काय केलं बाजीरावांनी? मस्तानीवरती प्रेम केलं आणि प्रेम करून फार कंटाळा तर मध्ये मध्ये लढायला जात असेल असं वाटावं, असं काहीतरी कथा, कादंबरी, नाटक आणि चित्रपटातलं चित्र रंगवलं जातं. प्रचंड पराक्रम केला आहे. म्हणजे एका इतिहासकारांनी बाजीराव जो प्रवास केला, बाजीरावांनी घोडदौड, त्याचा हिशेब मांडला. 20 वर्षात बाजीरावांनी 2.25 लाख किलोमीटर घोडदौड केलेली आहे. 2.25 लाख किलोमीटर. कधी कधी तर एकेका दिवशी 100 किलोमीटर गेलेला आहे बाजीराव. 100 किलोमीटर. आज जर का जायला सांगितलं घोड्यावरनं तर जाता येणार नाही, आणि गेला तर पुढे 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. असा बाजीराव. म्हणजे एकदा दिल्लीवरती बाजीरावाने हल्ला केला. दिल्लीच्या बाहेर तो आला होता. तर सुलतान घाबरला. तर तो आपल्या काही सेवकाला म्हणला, नक्की बाजीरावाच आला काय? कारण आज एकदा अफवा यायच्या बाजीरावाला. तो म्हणला, नक्की कोण आलाय? बाजीराव आलाय काय बघून या. ते गेले. बाजीराव कुठे थांबतोय? तो वाऱ्याच्या वेगाने आला आणि वाऱ्याच्या वेगाने गेला. तर तिथे जे सैनिक होते, हे सुलतानांनी पाठवलेले, ते आले. ते म्हणजे आम्हाला समजलं नाही कोण येऊन गेलं ते, पण तिथे एक वाळका भाकरीचा तुकडा सापडलाय, तो आणलाय. तर तो भाकरीचा तुकडा सुलतानाने हातात घेतला आणि तो म्हणला, अशी भाकरी खाऊन रणांगण गाजवण्याचं काम बाजीरावच करू शकतो. नक्की बाजीराव घेऊन गेला. हे लक्षात घ्या. म्हणजे कधी कधी वाचताना डोळ्यामध्ये पाणी येतं. काय लढलेत. ती दिल्लीची कडाक्याची थंडी, ते राजस्थानचा रणरणट वाळवंट, तो पाऊस, ते धुकं, कशाची पर्वा केली नाही. स्वतःच्या जीवनाची पर्वा केली नाही. या सगळ्या पेशव्यांचा मृत्यू किती लहानपणी झालेला आहे. बाजीराव 40व्या वर्षी मृत्यू पावलेला. नानासाहेब 41व्या वर्षी, माधवराव तर 27व्या वर्षी. अशा प्रकारे ही माणसं, कारण त्यांनी झोकून देऊन काम केलं होतं. बाजीरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब आले. त्या नानासाहेब 21 वर्ष पंतप्रधान होते. 21 वर्ष त्यांनी काम केलेले. बाजीराव प्रत्यक्ष रणांगणावरती गेले तितके नानासाहेब नाही गेले. अनेक लढाईंमध्ये होते नानासाहेब, पण नानासाहेबांचा कारभार अत्यंत उत्तम दर्जाचा होता. त्यांच्या काळामध्ये जे कर्जबाजारीपणा आला होता तो कमी झाला होता. प्रशासनावर त्यांची पकड होती. आज जे पुणे शहर म्हणतो ना आपण, त्याचं खरं श्रेय नानासाहेबांचं आहे. नानासाहेब पुण्याचे शिल्पकार आहेत. हा लकडी पूल कुणी बांधला? तळ्यातला गणपती, पर्वती कुणी बांधलं? कात्रजचे 2 तलाव आहेत. ते 2 तलाव निर्माण करून तिथून अंडरग्राऊंड उत्तम दर्जाचं पिण्याचं पाणी पेठांमध्ये अजूनही वाहत आहे. कुणी केलं? नानासाहेबांनी केलेलं आहे. मी कधी कधी कॉर्पोरेशनची पाईपलाईन फुटते,
पण त्यांची पाईपलाईन अजून चालू आहे. अशा अनेक प्रकार नानासाहेबांनी करून दाखवलेले आहेत. या नानासाहेबांना 1752 दिल्लीच्या बादशाचं पत्र आलं होतं. त्या पत्रात दिल्लीचा बादशाह म्हणतो की आता भारतावरती इराणचा बादशाह नादिर शाह याची आक्रमण होत आहेत आणि भयंकर क्रूर आहे. म्हणजे मोगल आधीच क्रूर, त्यांनी सुद्धा ज्याला क्रूर म्हणावं तो नादिर शाह काय भयंकर असेल, तो भयंकरच होता. तो सहज गंमत म्हणून जाताना माणसं मारायचा, गायी मारायचा आणि गायीच्या मुंडक्याला माणसाचं धड आणि माणसाच्या मुंडक्याला गायीचं धड असं लटकवून जायचा, गंमत जाता जाता. इतका भयंकर मनुष्य होता. त्यामुळे मोगल घाबरले होते आणि मोगलांच्या लक्षात आलं होतं की आता आपण स्वतःचं रक्षण करू शकत नाही, आता आपलं रक्षण करण्याची भारतातली एकच ताकद आहे, ती म्हणजे दक्षिणेतले मराठे. म्हणून त्यांना म्हणले या आणि आमचं रक्षण करा. आणि म्हणून मराठ्यांनी त्यांनी बोलवलं. हा करार 1752 झाला, त्याला अहमदिया करार म्हणतात. म्हणजे काय बघा, काय सामर्थ्य मराठ्यांचं वाढलेलं आहे. 50 वर्षापूर्वी याच गादीवरती औरंगजेब बसला होता आणि तो मी मराठ्यांना गाडून टाकतो अशी भाषा बोलत होता. आणि 50 वर्षानंतर त्याचा वारसदार जो दिल्लीचा बादशाह झालेला आहे तो गुडघे टेकून पदर पसरून मराठ्यांना विनंती करतोय, तुम्ही उत्तरेत या आणि आमचं रक्षण करा. इतकी मराठ्यांनी ताकद वाढवली आहे. आणि त्या बदल्यात मोगल काय देणार? संपूर्ण भारत जवळजवळ, म्हणजे आज जो पाकिस्तान आहे ना, त्यात सिंध आणि पंजाब म्हणतो पाकिस्तानमधले, तिथपर्यंत सगळी ठिकाणी वसुली करण्याचा अधिकार मराठ्यांना आहे. राज्य मोगलांचं, वसुली मराठे करणार. म्हणजे भारतात सर्वत्र मराठ्यांना आता मोगल अडवणार नाहीत, उलट मोगलांचे प्रतिनिधी म्हणून मराठे येणार आहेत. हे आपल्या वाढलेल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. 1758 आता काय झालं होतं, नादिरशाह मेला, पण नंतर आला तो अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली, त्याची आक्रमण सुरू झाली. तर त्याच्या पाठलाग करता करता राघो बरारी म्हणजे राघोबा दादा ते उत्तरेत गेले आणि ते अटकेपर्यंत गेले. आपण जे म्हणतो ना अटकेवर झेंडा लावला, तो हा काळ आहे 1758. आणि अहमद शाह अब्दालीला पिटाळून लावलं आणि अटकेवर झेंडा लावला. पलीकडे पेशावर आहे, पेशावर पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरती आहे, तिथपर्यंत मराठी गेली, पेशावरपर्यंत. भारतात दुसरा कुठला समाज गेला का? 5000 वर्ष भारतावरती तिकडून आक्रमण होत आहे. शक आले, हुण आले, ग्रीक आले, तुर्क आले, अरब आले, पठाण आले, मोगल आले. पण हे कुठनं आले, कोण हे, का बरं? आम्ही त्यांचा पाठलाग करून तंगडं तोडतो, कुणाला वाटलं नाही. फक्त मराठ्यांनी हे केलं, पेशावरपर्यंत गेले. आणि तिथलं एक पत्र आहे राघोबा दादांचं, नानासाहेबांनी लिहिलेलं. काय झालं, इराणचा बादशाह होता तो आणि आपण या दोघांचा शत्रू कॉमन होता, तो म्हणजे हा अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्दाली. तर इराणचा बादशाह मराठ्यांना म्हणतोय, तुम्ही तिकडून हल्ला करा, मी इकडून हल्ला करतो, दोघंही मिळून या अब्दालीला नष्ट करू, मग माझं राज्य अफगाणिस्तानपर्यंत येईल आणि तुम्हाला पंजाब सिंधपर्यंत तुम्हाला मिळेल. खरं पाहिलंच तर काय हरकत होती? पण त्या पत्रात मराठे म्हणतात, हा अफगाणिस्तान म्हणजे आमच्या गांधारीचा गांधार, तो आपला आहे, तो आपण इराणला का म्हणून द्यायचा? नाही देणार. म्हणजे बघा, मी काही फार जुनं 1000 वर्षापूर्वीचं सांगत नाही, आत्ता 250-300 वर्षापूर्वी घडलेलं हे पत्र आहे. त्या पत्रामध्ये आपण म्हणतोय अफगाणिस्तान आमचं आहे. आज आपल्या मनात हा विचार तरी येतोय का? पाकिस्तान आमचं आहे, अफगाणिस्तान आमचं आहे, ती भूमी आमची आहे, तिथली गांधारी आली इथे सुनबाई म्हणून, हे आपलं आहे. आणि म्हणून मराठे म्हणतात की नाही, आम्ही काबूल कंदाहारला जाणार. त्यात पत्रात वाचताना सुद्धा असं मन भरून येतं की काबूल कंदाहारला जाऊन आपला भगवा झेंडा फडकवायचा असं भन्नाट स्वप्न बघणारे आमचे मराठे होते, असं त्या पत्रातली वाक्य आहे. असं असतानाच पानिपतचं युद्ध झालं. 14 जानेवारी 1761 महाभयंकर युद्ध होतं. 1,00,000 माणसं मारली गेली. अहो, एका दिवसात शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या मारायचं म्हटलं ना तरी 1,00,000 मारणं अवघड आहे. पण त्या काळामध्ये पानिपतच्या रणांगणात एवढी माणसं मारली गेली. अर्थात पानिपतचं युद्ध जरी आपण हरलो तरी शर्मेनं मान खाली घालावी असं नाहीये, आपल्याला अभिमान वाटावा असं ते युद्ध आहे. कारण आपण जरी हरलो तरी आपण लढलो, आपण चिवट प्रतिकार केला. 5000 वर्ष तिकडून आक्रमणं होत होती ना खैबर खिंडीतून. पानिपतच्या युद्धानंतर भारतावरती एकही आक्रमण तिकडून झालेलं नाहीये. कारण माहितीये, तिकडे निरोप गेला होता, जाऊ नका भारतात, तिथे मराठे नावाचे तिखट लोक राहतात. ही मराठ्यांची कीर्ती आहे, हा आपला दरार आहे भारतात पसरलेला. तेव्हा हे आपण समजावून घेतलं पाहिजे की कशा प्रकारे
सामर्थ्य आपण निर्माण करून दाखवलं होतं. पण पानिपतला आपला हानी झाली हे खरं आहे. नानासाहेब पेशवे त्या धक्क्यामध्ये 5 महिन्यांनी मरण पावले पर्वतीवरती. आणि मग पंतप्रधान पदावरती आला 16 वर्षाचा मुलगा माधवराव पेशवे. आजचा 10वीचा मुलगा 16व्या वर्षाचा असतो. उद्या जर का 10वीतल्या मुलाला म्हणलं तुला उद्या पंतप्रधान करतो तर त्याला हार्ट अटॅक येईल. माधवराव 16व्या वर्षी पंतप्रधान आणि विशाल साम्राज्याचा. आणि त्यात पानिपतचं युद्ध हरल्यामुळे सगळ्या भारतातल्या शक्ती मराठ्यांना नष्ट करण्यासाठी धडपडतायत. अशा वेळेला माधवराव पंतप्रधान झाले. 10 वर्षाची कारकीर्द आहे. 10 वर्ष. 61 साली पंतप्रधान झाले, 72 साली मृत्यू. पण या 10 वर्षात त्यांनी काय केलं? 1771ला पुन्हा दिल्लीला धडक मारली आणि दिल्लीवरती पुन्हा भगवा झेंडा फडकवला. म्हणजे पानिपतमध्ये मराठे संपले असं जे म्हणत होते ना, त्यांना दाखवून दिलं आम्ही संपलो नाही, आम्ही पुन्हा दिल्लीवरती हल्ला करू शकतो. हे करून दाखवलं. पुढे माधवरावांचा मृत्यू झाला आणि मग पेशवे पदावरती तशा प्रकारचं सामर्थ्य संपन्न कोणी आलं नाही. आणि त्यावेळेला पेशवाईची जो रथ आहे तो कोणी सांभाळला असेल तर तो 2 व्यक्तींनी, एक कारभारी नाना फडणीस आणि सरसेनापती महादजी शिंदे यांनी प्रचंड काम करून दाखवलं. महादजी शिंदे मराठ्यांचा सरसेनापती होता, पण त्याच वेळेला मोगल दरबारात त्याला वकील मुतालिक म्हणून पदवी होती. इतका तो मोठ्या पदावर होता. 400 वर्षाच्या मोगल काळामध्ये बादशाच्या शेजारी बसण्याचा कुणालाही अधिकार नव्हता. सगळ्यांनी उभं राहायचं, फक्त बादशात बसणार. पहिल्यांदा असं घडलं की बादशाच्या शेजारी एका व्यक्तीला बसण्याची परवानगी मिळाली, तो महादजी शिंदे होता. त्यांनी ते स्थान निर्माण केलं होतं. मग एकदा तर असं झालं की गुलाम कादर नावाच्या, म्हणजे तो नजीब खानचा नातू, त्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये महादजी शिंदे नव्हते दिल्लीमध्ये. त्यांनी त्या शाह आलम जो बादशाह होता त्याला गादीवरनं खाली ओढलं आणि त्याच्या छातीवर बसून त्याचे डोळे फोडले. पुढे आला महादजी, जेव्हा तिथे तो बादशाह म्हणला बघ माझे डोळे फोडले, तर तो महादजी म्हणला मी सूड उगवतो. आणि महादजींनी त्याच्यावर हल्ला केला गुलाम कादीरवर आणि गुलाम कादीरला पकडून आणलं, त्याचे डोळे फोडले, त्याचं मुंडकं उडवलं. आणि मग हे झाल्यानंतर त्या ठिकाणी महादजीला विचारलं बादशाहनी की तुला काय देऊ, तू माझं काम केलंस, तू सूड उगवलास, काय देऊ तुला? बादशाह विचारतोय. महादजींनी काय मागणं मागितलं? महादजी म्हणला तुम्हाला मला किती द्यायचं आहे का? गेली 400 वर्ष या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती तुमचा मोगलांचा हिरवा झेंडा फडकतोय, त्याच्या शेजारी आमचा भगवा झेंडा फडकला पाहिजे. आणि बादशाला ते हो म्हणावं लागलं. आणि तिथे भगवा झेंडा फडकत होता 15 वर्ष. 15 वर्ष भगवा झेंडा फडकत होता. म्हणजे 1794ला महादजी शिंदे मरण पावले. आपल्या पुण्याजवळ वानवडीला त्यांची छत्री आहे. पण 1803 पर्यंत तिथे झेंडा फडकत होता. 1803ला इंग्रजांनी दिल्ली घेतली. आजही आपण दिल्लीमध्ये फिरोजशाह कोटला मैदानात गेला तर इंग्रजांचा विजयस्तंभ आहे आणि त्यात इंग्रजांनी लिहिलंय आम्ही दिल्ली घेतली मोगलांकडून नाही, मराठ्यांकडून घेतली. म्हणजे दिल्ली मराठ्यांकडे होती. आज शाह आलम जो बादशाह आहे ना, त्याला इंग्रजांनी पळवून दिलं होतं कलकत्त्याला. या महादजी शिंदेने सोडवून आणलं आणि पुन्हा दिल्लीत बसवलं. आणि गंमत सांगू, महादजी शिंदे दिल्लीच्या बादशाला पेन्शन देत होता. बादशाह पेन्शनर होता मराठ्यांचा. किती गंमत आहे पहा. काय दुबळा करून ठेवला होता, बावलं होतं बावला आपल्या हातात. इतकं सामर्थ्य मराठ्यांचं वाढलं होतं. म्हणजे अजून अशी काही वर्ष गेली असती ना तर काय सांगावं, सातारच्या छत्रपतींना तिथून घेऊन आपण दिल्लीच्या तख्तावरतीच बसवलं असतं, झालं असतं तर. पण नाही झालं असं. पण दुर्दैवाने नंतरचा काळ, महादजी शिंद्यांचा मृत्यू झाला, नाना फडणीस गेले, दुसऱ्या बाजीरावाकडे लढण्याची कुवत नव्हती. असं करता करता 1818 हे वर्ष आलं आणि मराठ्यांचा अस्त झाला आणि इंग्रज नावाची ताकद या देशामध्ये आरूढ झाली. मगाशी मी ज्या पानिपतचा उल्लेख केला ते वर्ष अनेक दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण काय, ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. आता परत जर आपण थोडं अजून भूतकाळात एकदा जाऊन यायचं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा आहे, पण त्याच्या आधी 30 वर्ष इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि ते येत आहेत. पहिल्यांदा व्यापारी म्हणून आले, वखारी निर्माण केल्या, वेगवेगळे राज्यकर्ते होते.
त्या राज्यकर्त्यांची परवानगी काढली, त्यांना खुश केलं, त्याला शस्त्र दिली. कधी कधी राजकारणामध्ये नागपूरसुद्धा खुपसलं. शिवाजी महाराजचं आपल्याला माहिती आहे, शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले असताना राजापूरच्या इंग्रजांनी सिद्धी जोहरला 2 तोफा पाठवल्या होत्या शिवाजी महाराजच्या विरुद्ध. तर शिवाजी महाराज इतके संतापले होते. शिवाजी महाराजचं वाक्य असं आहे, हे साधे सुधे व्यापारी नव्हेत, आपले येथे राज्य स्थापावे ऐसे यांच्या मनी आहे. का शिवाजी महाराजचे दूरदृष्टी आहे बघा, की त्यांनी तेव्हाच इंग्रजांचं खरं रूप ओळखलं होतं. एका ठिकाणी तर बखरीमध्ये असं म्हणलंय, आपल्या डोळ्यातलं काजळ जरी पळून नेलं तरी आपल्याला कळणार नाही असे लबाड लोक आहेत. मेले तरी जागेवरचा हक्क सोडणार नाही, चिवट. तर हे मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये इंग्रजांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आणि इंग्रजांची ताकद वाढायला लागली. पुढे फ्रेंच इंग्रज यांचा संघर्ष झाला, त्यात फ्रेंचांचा पराभव झाला आणि इंग्रजांना कुणी प्रतिस्पर्धी उरला नाही. आणि इंग्रजांची ताकद अशा प्रकारे वाढताना त्यांच्या डोक्यात हा विचार आला की आपण आत्तापर्यंत व्यापारी म्हणून आलो, पण व्यापारी म्हणून आल्यानंतर इथे जे राज्य करते, कुठे मोगल असतील, कुठे मराठे असतील, कुठे आदिलशाह असेल, कुठे कुतुबशाह असेल, त्या प्रत्येक राज्यकर्त्याची आपल्याला परवानगी काढावी लागते, हात जोडावे लागतात. मग त्यापेक्षा इथल्या सगळ्या राज्यकर्त्यांना लाथ मारून आपण हाकलून दिलं आणि हा सगळा देश आपल्याच ताब्यात घेतला, तर मग लुटायला काही अडचणच नाही, लुटून न्यायचं फक्त. आणि मग ही राक्षसी महत्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली की भारतावरतीच आपला ताबा निर्माण करू. आणि तशी पावलं त्यांची पडायला लागली. मग पहा, 1600 ते 1757 म्हणजे 157 वर्ष इंग्रज व्यापारच करत होते. 1757 नंतर त्यांचं साम्राज्यवादी हा चेहरा उघड आला. काय झालं 1757ला? प्लासीची लढाई झाली. बंगालमध्ये ही लढाई झाली आणि बंगालमधल्या तिथल्या नवाबाचा पराभव करून इंग्रजांनी ताबा मिळवला. एवढ्या छोट्याशा भागाचे आता इंग्रज राज्यकर्ते बनले. स्वतःने तिथे बसले सिंहासनावर. तिथे मीर जाफरला बसवलं, कधी मीर कासिमला बसवलं, पण रिमोट कंट्रोल इंग्रजांच्या हातात. तर बंगाल त्यांच्या ताब्यात गेला. आणि 1764ला बक्सारची लढाई झाली. बक्सारच्या लढाईनंतर बंगाल तर होताच, बिहार आणि ओरिसा सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये गेलं. हे मी का वर्ष सांगतोय, म्हणजे पानिपत झालं 1761ला, त्याच्या 4 वर्ष आधी प्लासीची लढाई झाली आहे आणि त्याच्या 4 वर्षांनंतर बक्सारची लढाई झाली आहे. म्हणजे एका बाजूला पानिपतचं युद्ध होत आहे, त्यात मराठे हरतायत आणि या देशातला सर्वात ताकदवान जो समाज आहे, जे राज्य आहे, ते हळूहळू दुबळं होत चाललेलं आहे. आणि त्याच वेळेला इंग्रज नावाची शक्ती ही हळूहळू वाढत चाललेली. आणि म्हणून तो, याला ट्रान्झॅक्शन म्हणतात, जेव्हा परिवर्तनाचा काळ म्हणतात, जेव्हा गाडी जशी रूळ बदलते तसं भारताच्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि मग इंग्रजांनी पद्धतशीरपणे, अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पेशन्स ठेवून, त्यांना घाई नाही आहे, ते बघतायत पुढे कोण राज्य करताय. महादजी शिंदे जिवंत असेपर्यंत ते शांत राहिले. महादजी मेल्यानंतर त्यांनी ताबा घेतला. टिपू सुलतान मेल्यानंतर त्यांनी म्हैसूरचं राज्य घेतलं. निजामाला तर त्यांनी तैनाती फौजेचं धोरण स्वीकारायला लावलं. अशा प्रकारे एक एक आपल्या भारताचा लचका तोडत त्यांनी देश ताब्यामध्ये घेतला. भांडणं लावली. 1818ला आपण मराठी गेले, काय भयंकर आहेत. सातारला प्रतापसिंह राजे होते, इथे दुसरा बाजीराव होता. इंग्रज प्रतापसिंहला म्हणताय, अरे तू छत्रपती ना, हे राज्यावर तुझा अधिकार आहे, हा पेशवा सगळं घेऊन बसलाय, तू असं कर, तू आमच्या बाजूला ये. म्हणजे पेशव्याच्या ताब्यातलं सगळं राज्य आम्ही तुला देतो. अहो त्याला खरं वाटलं आणि त्यांनी पेशव्यानं साथ दिली नाही. पेशव्यांचा पराभव झाला. आणि मग काही वर्षामध्ये इंग्रजांनी याच प्रतापसिंहला, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार आहे, छत्रपती आहे मराठ्यांचा, त्याला गुरांच्या गोठ्यात बसवलं आणि हाकलून दिलं महाराष्ट्रातून. मी कशी भांडणं लावली. आज सुद्धा जे जातीभेदाचं विक्राळ स्वरूप जे आपल्याला पाहायला मिळतं, त्याची सुरुवात तिकडून आहे. जातीमध्ये भांडणं, खालच्या जातीला म्हणायचं या वरच्या लोकांनी, सवर्ण लोकांनी, ब्राह्मण लोकांनी तुमच्यावर अत्याचार केले, अन्याय केला, तुमच्या गळ्यात गाडगं मडकं बांधलं, असं सांगत राहायचं, सदैव विष कालवत राहायचं. हे त्यांनी केलं. इतिहासाची पुस्तक कोणी लिहिली? आमची चूक ही की आम्ही आमचा इतिहास लिहिला नाही, त्यांनी लिहिला. शिवाजी महाराजांचा इतिहास कोण लिहितंय? ग्रँड डफ हा प्रशासकीय अधिकारी आहे. राजस्थानचा इतिहास कोण लिहिते? टॉड नावाचा अधिकारी. आणि मग यांनी इतिहासामध्ये चुका केल्या, झाल्या नाहीत, मुद्दामून केल्या, त्यांना पाहिजे तसा इतिहास दिला.
आर्य बाहेरातून आले. आपण नाही का लहानपणी शिकलो आर्यांचे आगमन. कशासाठी असं लिहायचं? आर्य बाहेरून आले, तुम्ही त्यांना स्वीकारलत ना, मग आम्ही बाहेरून आलो तर बिघडलं कुठं? आम्हाला पण स्वीकारा. हा लॉजिक त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारे इंग्रजांनी विकृत इतिहास लिहिला, पुस्तकं लिहिली आणि आमच्या समाजाने त्यावर विश्वास ठेवला. भल्या भल्या लोक त्याला फसली. तर त्यांचीच पुस्तकं होती शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये. हा सगळा प्रकार सुरू झाला. आणि 1818ला पुण्याच्या शनिवार वाड्यावरती, ज्या ठिकाणी एकेकाळी शिवरायांचा प्रिय असा भगवा जरीपटका फडकत होता, तो खाली उतरला आणि त्या ठिकाणी इंग्रजांचा युनियन जॅक फडकायला लागला. बाजीराव पेशव्याला सांगितलं इंग्रजांनी, राज्य तर आम्ही घेणारच आहोत, पण तू महाराष्ट्रात राहायचंच नाही. हाकलून दिलं आणि त्याला मग जागा दिली, ती कानपूरच्या जवळ बिठूर किंवा ब्रह्मावर्त ज्याला म्हणतात, ती जागा त्याला दिली. आणि छत्रपतींना सांगितलं, प्रतापसिंहना, तुम्ही पण राहायचं नाही, आणि त्यानं हाकलून दिलं आजचं बनारस म्हणजे काशी. म्हणजे इंग्रजांना यांच्याबद्दल भीती वाटत होती, मराठ्यांबद्दल. तुम्हाला एक सांगू, त्या काळात इंग्रजांनी एक प्रॉथर नावाचा अधिकारी होता, त्याला दारुगोळा दिला आणि तोफा दिल्या. काय काम सांगितलं माहिती आहे का? हे मराठ्यांचे किल्लेत ना, पाडून टाक, उद्ध्वस्त कर. म्हणजे इंग्रजांना राजस्थानच्या आणि कर्नाटकाच्या किल्ल्यांची नाही भीती वाटली, मराठ्यांच्या किल्ल्यांची पण भीती वाटायची. या किल्ल्यातून यांना परत प्रेरणा मिळेल आणि परत हे स्वातंत्र्याचा संग्राम करतील, किल्ले पाडायला सांगितले. ही मराठ्यांची दहशत होती, दरारा होता, भीती होती. कारण मराठ्यांच्या रक्तामध्येच स्वातंत्र्याबद्दलचं प्रेम आहे. प्राचीन काळी एक प्रवासी आला होता, युएन स्वँग, त्यांनी लिहिले, हे मराठे दिल्ले घेतले असे बोलताती. म्हणजे मराठे भांडकुदळे. म्हणजे भांडकुदळ हा शब्द म्हणलं तर वाईट आहे, पण न्यायासाठी, हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी लढणं हे मराठ्यांच्या रक्तामध्ये आहे, हे आपल्याला इतिहासातनं पाहायला मिळतं. तसं झालं. आणि हा दुसरा बाजीराव हा बिठूरला गेला. आणि इथून आता आपल्याला जे बघायचं आहे ते नानासाहेब पेशवे. मित्रांनो, आपण पुण्यावरनं मुंबईला जात असताना वाटेमध्ये कर्जत स्टेशन लागतं, की ते वडापाव वगैरे प्रसिद्ध आहे कर्जत. कर्जत खोपोली आपण त्याला म्हणतो. त्या कर्जतपासून 4 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे वेणगाव. आजही छोटंसं गाव आहे, 200 वर्षापूर्वी केवढंसं गाव असेल. त्या गावामध्ये एक भट कुटुंब राहत होतं, महादेव भट, त्यांची बायको गंगाबाई, त्यांना 3 मुलं होती. असं 5 जणांचं छोटंसं कुटुंब होतं, पण घरामध्ये दारिद्र्य होतं. मग कुणीतरी त्यांना सल्ला दिला की तुम्हाला 2 वेळच्या खायची पण भ्रांत आहे. मग हा दुसरा बाजीराव बिठूरला गेलेला आहे. आणि बाजीराव तिकडे गेल्यानंतर त्याच्या पदरी आश्रित ज्याला म्हणतात, असे 250-300 माणसं होती. त्यांनी वाडा बांधला होता तिथे, चांगला छान राहत होता. त्याला 8 लाख रुपये पेन्शन होती, चांगला त्या काळात तो सुखाने राहत होता. तर यांना कुठेतरी सल्ला दिला, तिकडे का जात नाही, तुम्ही पण भट आहात, तेही मूळचे भटच पेशवे म्हणजे, त्याला 2 वेळचे खायचे तर तुमचा प्रश्न सुटेल. आणि हा सल्ला त्या भट कुटुंबाला पटला आणि इथून ते निघाले, ते बाजीरावाकडे गेले. आणि तिथे काय झालं, बाजीरावाला मुलबाळ नव्हतं आणि म्हणून हा बाजीराव एखादा चांगला, हुशार, चतुर, चुणचुणीत मुलगा आपल्याला दत्तक घेता येईल का असा विचार करत होता. आणि असा विचार करत असताना त्याला या भट कुटुंबातला एक मुलगा, त्याचं नाव होतं धोंडू, हा मुलगा आवडला आणि त्यांनी त्याला दत्तक घेतला. तो धोंडू म्हणजेच धोंडोपंत, म्हणजेच 1857चे नानासाहेब पेशवे. यांचा जन्म महाराष्ट्रात कर्जतजवळ वेणगावला 8 डिसेंबर 1824 रोजी झाला. म्हणून मी म्हटलं हे वर्ष हे नानासाहेबांचं 200व जयंती वर्ष आहे. या वर्षीच्या 8 डिसेंबरला त्यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि मग केवढा मोठा वारसा, म्हणजे एखाद्या माणसाचं नशीब कसं त्याला बदलून टाकतं. कालपर्यंत 2 वेळाला जेवायला मिळेल का अशी भ्रांत, आणि तिथे गेल्यानंतर प्रचंड मोठ्या संपत्तीचा वारसदार. पण हा वारसा केवळ संपत्तीचा होता का, केवळ दागदागिन्यांचा होता का, केवळ सोना नाण्याचा होता का? नाही. अहो, ज्या घराण्यामध्ये बाळाजी विश्वनाथ भट झाले, बाजीराव झाले, चिमाजी अप्पा झाले, नानासाहेब झाले, सदाशिव भाऊ झाले, राघव भरारी झाले, माधवराव झाले, असा पराक्रमाचा वारसा ज्यांना आहे की ज्यांच्या तलवारीला सगळा हिंदुस्थान थरथरून कापतोय,
असा घराण्याचा वारसा मिळाला. हा वारसा केवढा मोठा आहे. पैशाचा वारसा कुणालाही मिळेल, घराण्याचा हा वारसा, आणि तो वारसा नानासाहेबांना मिळाला आहे. आणि नानासाहेब मग एका वेगळ्या प्रकारच्या वातावरणात वाढायला लागले. त्यांचं प्रशिक्षण हे सगळं चांगल्या प्रकारे चालू झालं. ते शस्त्रविद्या शिकले. त्यांना अनेक प्रकारची आवड, त्यांच्यावर चरित्र लिहिले. त्यांना अनेक गोष्टींचा संग्रह करण्याची आवड होती. त्यांनी शस्त्रांचा प्रचंड मोठा संग्रह केला होता. त्यांच्या कमरेची तलवार 3 लाखाची होती. रत्नजडित तलवार ते कमरेला असायची. त्यांना प्राणी पाळण्याचा आवड होता. फार मोठं त्यांनी प्राणी संग्रहालय आणि अत्यंत दुर्मिळ असे लांबून आणलेले प्राणी त्यात ठेवलेले होते, याची त्यांना आवड होती. टॉड नावाचा एक अधिकारी नेमला होता त्यांना इंग्रजी वृत्तपत्र वाचून दाखवायला. त्यामुळे इंग्रजी वर्तमानपत्र वाचल्यामुळे जगामध्ये काय चाललेलं आहे हे त्यांना कळत होतं. म्हणजे त्यांची दृष्टी विकसित होत होती. अशा प्रकारे सगळं चालू होतं. आणि त्यांचं जेव्हा शस्त्र प्रशिक्षण चालू होतं तेव्हा त्यांना तिथे जीवाभावाचे सवंगडी मिळाले. त्यातला एक होता आपल्याच महाराष्ट्रातल्या नाशिक जवळचं येवला जे गाव आहे तिथला रामचंद्र भट, ज्याला आपण तात्या टोपे या नावाने ओळखतो, सेनापती तात्या टोपे. त्याची मैत्री झाली. तात्या खरं तर त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. त्यांचा जन्म 1814चा, पण दोघांची मैत्री झाली, ती अखेरपर्यंत राहिली. आणि त्याच ठिकाणी बाजीरावांचा एक भाऊ होता. दुसऱ्या बाजीरावाच्या भावाचं नाव पण चिमाजी होतं. तो काशीला राहत होता. तिथे त्यांचा आश्रित होते मोरोपंत तांबे. मोरोपंत तांब्यांना एक मुलगी जन्माला आली. ती गंगेच्या काठी जन्माला आली म्हणून तिचं नाव ठरलं मनकर्णिका. तिला लोक म्हणायचे मनू किंवा छबेली. आणि हीच मनकर्णिका पुढे झाशीची राणी झाली. चिमाजी अप्पा मेल्यानंतर मोरोपंत तांबे बिठूरला आले आणि ही मुलगी पण तिथे आली. आणि जेव्हा तिथल्या नदीच्या काठावरती ही सगळी मुलं लाठी काठी बोथाटी तलवार दांडपट्टा घोडसवारी हे सगळं शिकायची, त्या ही मुलगी तिथल्या वस्तादांना म्हणायची मला पण हे शिकायचं. तर ते म्हणले की तू मुलगी ना, तू काहीतरी सागर गोठे भातुकली खेळलं पाहिजे. पण तिने हट्ट धरला. मग ते म्हणले ये बघ जमतंय का तुला. आणि ती आली आणि ती जी खेळायला लागली ती सगळी मुलं चकित झाली. ती जेव्हा त्या मुलांच्या बरोबर घोड्यावरनं शर्यत लावायला लागली तेव्हा सगळ्या मुलांच्यापेक्षाही पुढे जायला लागली. असा अद्भुत अशा प्रकारचा पराक्रम हा तिच्यामध्ये होता. थक्क करणारं असं तिचं सळसळणारं असं व्यक्तिमत्व होतं. सुभद्रा कुमारी चौहान फार महान कवयित्री, त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या गाजलेली कविता आहे. कानपूर के नाना की मुह बोली बहन छबेली थी, नाना के संग पढ़ती थी व नाना संग के खेली थी, बर्ची ढाल कृपाण कटारी उसकी यही सहेली थी, और वीर शिवाजी की गाथाएं उसको याद जबानी थी, बुंदेले हर बोलो मुँह से हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी, झांसी वाली राणी. विलक्षण असं व्यक्तिमत्व आहे. आणि नानासाहेबांनी तिला आपली बहीण मानलं होतं. पुढे ही मुलगी तिला मागणी आली. आपल्याला माहिती आहे रामचंद्रपंत नेवाळकर झाशीचे राजे होते आणि त्यांनी मागणी घातली आणि त्याप्रमाणे तिचा विवाह झाला आणि ती मग झाशीची राणी झाली. लहानपणी हत्तीवर बसायचं तिने हट्ट धरला होता, ती आपण कथा ऐकली असेल. पण तिला लोक म्हणले तू नानासाहेब आहे ते पेशव्यांचा वारसदार आहे, तू हत्तीवर बसणार, तुला कसं काय परवानगी मिळेल, तू आश्रिताची मुलगी. तेव्हा ती सहज बोलून गेली की एक दिवस माझ्या दारामध्ये 100 हत्ती झुलतील. ते खरं झालं. अशा प्रकारची एका राज्याची राणी झाली. असे हे नानासाहेब मोठे होत आहेत. अजून त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेचे इंग्रज अधिकारी होते त्यांचे आणि नानासाहेबांचे बाजीरावांचे सुद्धा चांगले प्रेमाचे संबंध होते. मोठ्या प्रमाणात इंग्रजांचं येणं जाणं होतं. कानपूर किंवा त्या परिसरात असणाऱ्या कुठल्या इंग्रज अधिकाऱ्याला सहज हवा पालटासाठी चक्कर मारावीशी वाटली तर ते नानासाहेबांना निरोप पाठवायचे. नानासाहेब गाडी पाठवायचे, घोडागाडी वगैरे असेल ते पाठवायचे. इंग्रज तिथे यायचे, 4-5 दिवस राहायचे, मौज मजा करायचे. नानासाहेब अनेक प्रकारे त्यांच्यासाठी खेळ आयोजित करायचे, त्यांना आवडतील अशा प्रकारचे खेळ. त्यांना मेजवानी द्यायचे, त्यांच्यासारखी नृत्यकाचे कार्यक्रम आयोजित करायचे. अशा प्रकारे नानासाहेब सर्व इंग्रजांना अतिशय आनंदात ठेवत होते. असं सगळं चालू होतं. असं सगळं चालू असतानाच 1751 हे वर्ष आलं आणि दुसरा बाजीराव हा त्याच्या म्हातारपणामुळे वार्धक्यामुळे मरण पावला. दुसऱ्या बाजीरावाबद्दल काही आदराने बोलावं असं नाही आहे, त्यांनी काही तसं काही कर्तृत्व गाजवलं नाही. पण दुसरा बाजीराव मेला. आता नानासाहेबांना वाटलं की बाजीराव मेलेला आहे, मी त्याचा मुलगा आहे, तेव्हा मला जी काही पेन्शन जी होती ती मला पण चालू राहणार कारण मी वारसदार आहे. आणि म्हणून त्यांनी रितसर अर्ज केला की मला ती पेन्शन चालू ठेवा. आणि इंग्रजांनी त्या अर्जाचं उत्तर पाठवलं की तुम्ही दत्तक पुत्र असल्यामुळे तुम्हाला पेन्शन देता येणार नाही.
आता तुम्ही कल्पना करा, जे काही 300-400 लोक, हत्ती घोडे, एवढा प्रचंड तो लवाजमा, ते सांभाळ करायचा कसा? दुसरं तुम्ही आम्हाला काही ठेवलंच नाही आहे आणि सगळं आमचं राज्य तर घेतलेलं आहे. बरं, तेव्हा करार झाला तेव्हा आम्ही तुम्हाला राज्य दिलं, तेव्हा तुम्ही आम्हाला पेन्शन देण्याचं कबूल केलं होतं आणि आता तुम्ही नाही म्हणता. काय कमाल आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो मला. नानासाहेबांच्या वडिलांचा म्हणजे बाजीरावांचा मृत्यू झाला तर तिथे ते विधी असतात नंतरचे, ते विधीला नानासाहेब बसले होते आणि अशी पद्धत होती की त्यावेळेचा जो ब्राह्मण असतो त्याला काहीतरी भूमीचं दान द्यायचं असतं. तर तिथे भूमीचं दान देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा नानासाहेबांच्या लक्षात आलं आपल्याकडे टिचभर जमीन नाही आहे. एकेकाळी पेशावर ते तंजावर विशाल साम्राज्याचे स्वामी असणारे आम्ही पेशवे आणि त्याचा मी वारसदार, मी इंचभर जमीन तुम्हाला देऊ शकत नाही. तिथे सरदार विंचूरकर उभे होते, ते पुढे आले, ते म्हणले आम्हाला पेशव्यांनी अनेक गावं इनाम दिलेली, त्यातली काही गावं मी तुम्हाला देतो, ती तुम्ही दान म्हणून द्या. ते बाजीरावाला विंचूरकरांच्या दानशूरतेचा चांगलं वाटलं, पण डोळ्यात पाणी आलं की माझ्याकडं काय आहे, मी काहीच देऊ शकत नाही. हा जो काळ आहे तो फार भयंकर होता. आणि नानासाहेब अस्वस्थ झाले, अनेक अर्ज केले, विनंत्या केला, नकारच आला ठामपणे. आणि नानासाहेबांनी ठरवलं की आता ह्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये कोणीतरी आपला वकील आपण इंग्लंडला पाठवू, की इंग्लंडच्या सरकारला सांगू की तुमची ही कंपनी जी भारतामध्ये आली ना ती आमच्यावरती अन्याय करते. आणि पार्लमेंटला कळलं पाहिजे, राजाला, तिथे राणी आहे त्या राणीला कळलं पाहिजे. मग कोण जाईल? आणि त्यांनी एक वकील निवडला, त्याचं नाव होतं अझीमुल्ला खान. अझीमुल्ला खान अत्यंत हुशार होता, चतुर होता, राजकारणी होता, अनेक पाश्चात्य लोकांच्या हाताखाली राहिला होता, त्याला पाश्चात्य शिष्टाचार माहीत होते, बोलण्यामध्ये अत्यंत मिठास होता, दिसायला अत्यंत देखणा होता, त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं, बघता बघता तो समोरच्याला आकर्षित करून घेऊ शकत असेल. आणि त्यामुळे सर्व दृष्टीनं वकील होण्यासाठी, राजदूत होण्यासाठी योग्य असं त्यांना तो वाटला आणि म्हणून अझीमुल्ला खानला इंग्लंडला पाठवलं. त्याला वाटलं जायचं, पार्लमेंटला सांगायचं, पार्लमेंटच्या लक्षात आलं की ते ईस्ट इंडिया कंपनीला सांगतील देऊन टाका. पण त्याचा भ्रमनिराश झाला, असं काही घडायचं नव्हतं. तर त्याला पूर्णपणे निराशा झाली, त्याचा अपेक्षाभंग झाला. पण तो इंग्लंडमध्ये गेला असताना तर इंग्लंडमध्ये एका माणसाची भेट झाली, एका मराठी माणसाची भेट झाली. त्याचं नाव रंगो बापूजी गुप्ते. हे सुद्धा भारताच्या इतिहासातलं फार मोठं नाव आहे. रंगोजी हे सातार जवळचे, त्यांचं मूळ गाव कारी, रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी. ते सातारला होते, प्रतापसिंह राजांचे सहकारी होते, अत्यंत बुद्धिमान होते, निष्ठावान होते. आणि प्रतापसिंहांना जेव्हा इंग्रजांनी हाकलून दिलं, हे जे मी मगाशी सांगितलं, तेव्हा प्रतापसिंहांच्या मनात सुद्धा हाच विचार आला होता की कुणीतरी इंग्लंडला गेलं पाहिजे आपला वकील म्हणून. आणि त्यावेळेला त्यांनी रंगोजीला हे काम सांगितलं, तू जा. आणि रंगोजी गेला इंग्लंडला. केव्हा गेला? 1839-40 तेव्हा गेला. आणि इंग्लंडमध्ये हा 14 वर्ष राहिलेला आहे. 14 वर्ष इंग्लंडमध्ये हा प्रयत्न करतोय आपल्या राजाला न्याय मिळावा म्हणून. फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे मी काही वेळेला रंगो बापूजी या विषयावरती तासाभराचं व्याख्यान केलेलं आहे, एवढं मोठं त्याचं चरित्र आहे, ते आत्ता काही सांगायला वेळ नाही. पण तिथे प्रचंड त्यांनी काम केलं. तुम्ही कल्पना करा ना, एक मराठी मनुष्य धोतर घातलेला, पगडी घातलेला, इंग्लंडमध्ये तिथल्या गावागावातनं हिंडतोय. इंग्लंडची थंडी आपल्याला माहिती आहे, बर्फ कोसळतो, ती थंडी आपल्या लोकांना सहन होत नाही. हा मनुष्य 14 वर्ष राहतोय, गावागावात हिंडतोय, गावात जातोय, इंग्लिश भाषा शिकून घेतलेली आहे, लोकांना बोलवतोय आणि म्हणतोय मी भारत नावाच्या देशातून आलो, तिथे महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, तिथे आमचा एक राजा होता, आमच्या राजाचं राज्य तुमच्या ईस्ट इंडिया कंपनी हिरावून घेतलेलं आहे, त्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथं आलेलं आहे, तुम्ही तुमच्या खासदाराला सांगा म्हणजे तो पार्लमेंटमध्ये मांडेल आणि आम्हाला न्याय मिळेल. असं त्यांनी गावागावात जाऊन केलं. काय कष्ट घेतले. जेव्हा तो परत आला ना तेव्हा त्यांनी लिहिलेल्या वह्या नेण्यासाठी 16 बैलगाड्या लागल्या. म्हणजे खटारा म्हणतात तो त्या काळाचा खटा. किती लिखाण केलं असेल, किती काम केलं असेल. वर्तमानपत्रात लेख लिहिले त्या काळामध्ये. इंग्लंडचे एक खासदार भेटायला आले प्रतापसिंहांना काशीला की काय तुमच्या राजाच्या समस्या आहेत. इतकं त्यांनी काम केलं. अर्थात त्याला यश काही मिळायचं नव्हतं. पण जाताचा गंमत सांगतो, तुम्ही कधी जर का राजा केळकर म्युझियममध्ये गेलात तर रंगो बापूजी गुप्ते यांना इंग्लंडच्या लोकांनी एवढं चांदीचं तबक भेट म्हणून दिलं की तू तुझी जी राजनिष्ठा दाखवलीस त्याबद्दल तुला हे तबक भेट. ते रंगोजी घेऊन आला. पुढे 1857चं बंड झालं. रंगोजीचं घर उद्ध्वस्त झालं, त्याच्या पुतण्याला मुलाला फाशी झाली. रंगोजी कुठं गेला कोणाला कळलंच नाही.
तबक कुठं गेलं तरी कळलं नाही. 50 वर्ष तबक माहीत नव्हतं कुठे येते. पुढे 1909च्या सुमाराला म्हणजे 50 वर्षांनंतर शंकर आबाजी भिसे, आपल्याला माहिती आहे भारताचे एक गणितज्ञ, भारताचे एडिसन ज्यांना म्हणतात, ते इंग्लंडमध्ये गेलेले असताना तिथल्या जुना बाजार जो असतो तिथे हिंटाना त्याला ते तबक दिसलं आणि त्यांनी 5 पाऊंड देऊन ते पुन्हा विकत घेऊन पुन्हा भारतामध्ये आणलं. असा त्या तबकानी इंग्लंड भारत 2दा प्रवास केला. ते तबक आता आपल्याला राजा केळकर म्युझियममध्ये बघायला मिळतं. ते रंगोजींची आठवण येते. ते रंगोजी प्रतापसिंहांना न्याय मिळावा म्हणून तिथे राहत होते. मधल्या काळात प्रतापसिंह मरण पावले बरं का, प्रतापसिंह मरण पावले. पण रंगोजी काय म्हणले, मी राजासाठी लढत नाहीये, मी न्यायासाठी लढतोय, म्हणून मी इथंच थांबणार. थांबले आणि तिथे दोघांची भेट झाली. काय कमाले पहा. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या पासून छत्रपती आणि पेशवे म्हणजे पंतप्रधान हातात हात घालून लढले, 100 वर्ष लढले आणि प्रचंड विशाल हिंदवी साम्राज्य निर्माण केलं, आज त्या दोघांचे वारसदार म्हणजे वकील इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठावरती इंग्रजांच्या समोर भीक मागण्यासाठी एकमेकांना भेटत आहेत. काय दुर्दैवी चित्र आहे. पण ते दोघं एकमेकांना भेटले आणि दोघांनी आपल्या भावानं एकमेकांकडे व्यक्त केला आणि सांगितलं, इंग्रज न्याय देणारच नाहीत. आपल्याला वाटतं ईस्ट इंडिया कंपनी वेगळी, इंग्लंडचं पार्लमेंट वेगळं, नाही वेगळं, हे एकच आहेत. न्याय देणार नाहीत. आपण न्याय भीक मागितल्यासारखा मागितला मिळणार नाही. आपल्याला न्याय मिळवायचा असेल एकच उपाय आहे, युद्ध करणे. युद्धाला पर्याय नाही. याच्यावर एकमत झालं आणि ते परत आले. त्यात तो हा जो अझीमुल्ला खान होता तो तिथून कॉन्स्टँटिनोपल ज्याला म्हणतात तिथे क्रिमियन युद्ध चालू होतं, ती युद्ध बघायला गेला होता. कशासाठी? तिथे रशियाने इंग्रजांचा पराभव केला होता. कारण भारतामध्ये काय वाटायचं, इंग्रज म्हणजे अजिंक्य. पण ते जेव्हा बघितलं अझीमुल्ला खाननी, अरे इंग्रजांचा सुद्धा पराभव होऊ शकतो. आणि अझीमुल्ला खाननी रशियन लोकांशी बोलणी केली की जर आम्ही भारतामध्ये स्वातंत्र्य संग्राम केला तर तुम्ही आमच्या मदतीला या. ते हो म्हणाले होते. आणि असा हा अझीमुल्ला खान आला. आणि तोपर्यंत नानासाहेबांच्या मनात सुद्धा हा विचार होताच की आपण लढलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. आणि मग नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी, नानासाहेबांचे भाऊ होते बाळासाहेब पेशवे, नानासाहेबांचा एक पुतण्या होता रावसाहेब पेशवे, हे सगळे एकत्र आले आणि नंतर रंगोबापूजी सुद्धा त्यांना भेटायला गेले आणि सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की युद्ध झालं पाहिजे. आता युद्ध झालं पाहिजे म्हणणं सोपं आहे, करायचं कसं? काय आहे आपल्याकडं? इंग्रज शस्त्र आहे, नुसती शस्त्र आहेत नाही, अत्याधुनिक आहे. म्हणजे त्यांचा एक बंदूकधारी आपल्या 100 भारी आहे, कारण त्याची बंदूक ही वेगळी आहे आपल्यापेक्षा, लांब पल्ल्याची आहे. त्याच्यामुळे अत्याधुनिक सायन्स त्यांचं प्रगत आहे आपल्यापेक्षा. त्यांच्याकडं वाहतुकीची साधन आहे, त्यांच्याकडे उत्तम पोलीस यंत्रणा आहे, त्यांच्याकडे सैन्य आहे, संदेशवहन आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्त आहे, प्रखर राष्ट्रभक्ती आहे. आणि सगळ्या भारतभर एकच इंग्रज आहेत ना. याच्यावर आमच्याकडे काय, भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला, वल्लभभाई पटेल 550 संस्थानिक होते हो त्यावेळेला. म्हणजे भारत हा 550 तुकड्यांमध्ये विभागला होता. किती प्रकारचे राजे, म्हणजे आम्ही भारत एक होता कुठे. समजा दक्षिणेत उठाव करायचा, बोलता कुठे येते त्यांच्याशी, हे कानडी, हे तामिळी, ते मल्याळम, ते तेलुगू, सांगायचं कसं? आम्हाला म्हणायचं ते भाषा माहीत नाहीत, एकी नाही, प्रखर राष्ट्रभक्ती नाही, प्रगत शस्त्रास्त्र नाही, दळणवळणाची साधनं नाहीत. म्हणजे सगळीकडे अडचणी आमच्याकडंच. शिस्तीचा अभाव, प्रखर देशभक्तीचा अभाव, गद्दारी, हरामखोरी रक्तामध्ये भिनलेली, आमच्याच माणसं गद्दार होणार, त्याच्यामध्ये पुढे पुढे करणार इंग्रजांच्या, हे पण दिसतंय. अशा प्रकारे प्रतिकूलता होती. पण अशाही परिस्थितीमध्ये ठरलं लढायचं, कारण इंग्रज मुठभर आहेत. इंग्रज मुठभर आहेत. तुम्हाला सांगतो त्यावेळेचे जे आकडे इंग्रजांचं म्हणजे सैन्य होतं, त्या सैन्यामध्ये इंग्रजांची संख्या 23,000 होती आणि 2.5 लाख भारतीय होते. आता 23,000 इंग्रजांना मारणं हे काही भारतही त्यावेळेला काही कोट्यावधींचा होताच ना, अगदी 20-25 कोटींचा भारत असेल. पण 20-25 कोटींना 23,000 इंग्रजांना मारून टाकणं काय अवघड होतं काय? म्हणजे सांगताना सुद्धा आज लाज वाटते की एवढे कमी लोक आमच्यावरती राज्य करत आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारे इंग्रजांची संख्या कमी आहे आणि संपूर्णपणे अजून त्यांचा भारतावरती पकड निर्माण झालेली नाहीये. तेवढ्यातच त्यांना उखडून काढलं पाहिजे. अजून काही वर्ष गेली तर ते पक्के होतील. आणि म्हणून त्यांनी केलेला निर्णय अगदी बरोबर होता. त्यांनी शत्रूचा जो अभ्यास केला तो बरोबर होता. ठरलं
पण महत्त्वाचं होतं नेतृत्व कोण करणार. युद्ध करायचं पण एक नेता हवा ना. आणि नेता कोण पाहिजे, असा कोण आहे संपूर्ण भारतामध्ये की ज्यांनी सांगावं आणि इतरांनी ऐकावं. अयोध्येचा नवाब कुणाचा ऐकेल, बंगालचा नवाब कुणाचा ऐकेल, कर्नाटकाचा राजा कुणाचा ऐकेल, तामिळनाडूतला राजा कुणाचा, असं कोण आहे. आणि सगळा विचार केल्यानंतर लक्षामध्ये असं आलं की अशी एकच व्यक्ती आता भारतामध्ये आहे, ते म्हणजे नानासाहेब पेशवे. का असं नानासाहेबांनी काय कर्तृत्व गाजवलं होतं. नानासाहेबांचं कर्तृत्व काही नव्हतं, पण मागे जी 100 वर्षाची परंपरा आहे की ज्या घरामध्ये बाळाजी विश्वनाथ भट, बाजीराव, नानासाहेब, माधवराव झाले आणि संपूर्ण हिंदुस्थानचं नेतृत्व ज्यांनी केलं ते पेशवे हे आडनाव आहे ना, ते महत्वाचं. पेशव्याचा आदेश आहे मग सगळा भारत ऐकेल, हे समजावून घ्या. आपण नानासाहेबांना कुणी ओळखत नाहीये, पेशव्यांनी सांगितलं. आणि मग लक्षात आलं की नानासाहेबच हे करू शकतात. आता नानासाहेबांचं तयारी पाहिजे ना, सोपं नाही आहे. एक तर इतकी वर्ष इंग्रजांशी मैत्रीच केली होती, खरं सांगायचं चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. आता लढायचं म्हणजे वितुष्ट येणार. आणि एवढं प्रचंड युद्ध म्हणजे जळत्या निखाऱ्यावरनं चालण्यासारखं आहे. सैन्य नाही, सेना नाही, संपत्ती नाही, संघटना नाही. असं असताना या युद्धाचं नेतृत्व आपण करायचं का, असा नानासाहेबांसमोर प्रश्न होता. पण नानासाहेबांनी निर्णय घेतला की होय, हे शिवधनुष्य मी पेलणार, मी युद्धाचं नेतृत्व करायचं. आणि त्याप्रमाणे नानासाहेबांनी तो निर्णय घेतला. आणि मग ठरलं असं, काय ठरलं, 1857च्या मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी 31 तारखेला एकाच वेळेला सगळ्या भारतात उठाव करायचा आणि एकाच दिवशी इंग्रजांना हकलून द्यायचं, असं ठरलं. ही योजना ठरली. भारतात पोचवायची कशी, उघड जाता येत नाही. त्याचं जे प्लॅनिंग आहे ना, त्याचं जे नियोजन आहे ना, ते अद्भुत आहे. म्हणजे नानासाहेब म्हणजे जसं शिवाजी महाराजांचं वर्णन काय करता येईल, हिंदवी स्वराज्याचं स्थापन करणारा, एका वाक्यात सांगायचं तर. तसं नानासाहेबांचं वर्णन करायला सांगितलं तर 1857च्या स्वातंत्र्य समराचं अखिल भारतीय नियोजन करणारा. ते नियोजन कसं केलं आज सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं. निरोप कसे पोचवले. आणि इंग्रज काय बावट आहेत का, त्यांनी तर त्याला बिठूरच्या बाहेर जायला पण परवानगी दिली नव्हती. बिठूरच्या बाहेर जायचं नाही आणि तरीसुद्धा नियोजन करायचं, हे कसं करायचं. आणि त्याप्रमाणे नानासाहेबांनी मग तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रेमध्ये त्यांनी उत्तर भारतातल्या अनेक गावांना भेटी दिल्या. आणि त्या गावांमध्ये इंग्रजांना वाटलं तीर्थयात्रेला जातोय. एका इंग्रजांनी लिहिलंय बरं का पत्रात, हा नानासाहेब जर का तीर्थयात्रेला जातो तर आझिमुल्ला खान नावाचा मुसलमान बरोबर का घेऊन जातो. त्याची शंका बरोबर होती, पण त्यांनी त्याचा अभ्यास केला नाही. शिकावं हा कशाला बरोबर आहे. तेव्हा त्या ठिकाणी नानासाहेब जे जात होते ते काही तीर्थयात्रेला जात नव्हते, तर वेगवेगळ्या राजांना जायचं आणि राजांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं असं असं उठावाचं ठरलेलं आहे. आणि सगळे राजे घाबरले होते, कारण फक्त ही सातारा आणि पुण्याचंच राज्य गेलं नव्हतं, अयोध्येचं गेलं होतं, झाशीचं, अनेक राज्य ही इंग्रजांनी गिळंकृत केली होती वेगवेगळ्या कारणं सांगून. आणि त्यामुळे हे सगळे आता घाबरायला लागलेले होते. आणि म्हणून त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की असं युद्ध झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी युद्धाची आखणी ही करायला सुरुवात केली. पहा, नानासाहेबांनी जो प्रवास केला, आझिमुल्ला खान, रावसाहेब पेशवे, लखनौ, वाराणसी, अलाहाबाद, बक्सार, जनकपूर, गया, पारसनाथ, जगन्नाथपुरी, पंचवटी, रामेश्वर, द्वारका, नाशिक, अबू, उज्जैन, मथुरा, बद्रीनाथ, कानपूर इतक्या ठिकाणी त्यांनी आपला प्रवास केलेला आहे. अशा प्रकारे प्रवास त्यांनी केला आणि बातमी दिली. आता ही सगळी जास्ती करून उत्तर भारत आहेत. दक्षिण भारतात काय करायचं. दक्षिण भारतात पत्र पाठवली, हजारो पत्र पाठवली. त्या काळामध्ये सापडली त्यातली काही पत्र इंग्रजांच्या रेकॉर्डमध्ये सापडलेली आहेत. आणि ही पत्र त्याच्यातून आपल्याला समजतं की कशा प्रकारे त्यांनी त्या पत्रातून सांगितलेलं की उठाव करा, या दिवशी उठाव करायचा आहे, संघर्ष करायचा आहे. ही पत्र गेली, पोस्टर्स लावली, पत्रकं. आपण इथे आत्ता बसतोय ना, इकडे पलीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे, तिथे बुधवार वाडा होता आणि माझ्या मागे विश्रामबाग वाडा आहे. 1857ला या दोन्ही ठिकाणी पोस्टर्स लावली होती नानासाहेब पेशव्यांची. आणि गंमत आहे ती पोस्टर म्हणजे, आपल्याला हॉटेलमधलं मेनू कार्ड माहीत असतं, एका बाजूला पदार्थ आणि समोर त्याची किंमत. त्या पोस्टरमध्ये काय म्हणलंय, नानासाहेब पेशव्यांनी सांगितलेलं आहे पुढच्या अधिकाऱ्यांचं जर का मुंडकं तुम्ही आणलं तर नानासाहेब बक्षीस देणार आहेत. आणि पुढे काय लिहिलंय, कलेक्टर किंवा जजचं मुंडकं आणलं तर 10,000 रुपये, मेजर आणि कप्तानचं मुंडकं आणलं तर 13,000 रुपये, गव्हर्नर आणि मुख्य न्यायाधीशाचं मुंडकं आणलं
तर तुम्हाला 50,000 रुपये इनाम मिळेल. मेनू कार्डच आहे इथे लावलं होतं. पुण्यामध्ये 1857ला सखाराम तुळसाजी पानबंद नावाच्या तरुणाला असं पत्रक लावल्याबद्दल फाशी झालेली. म्हणजे आपल्या पुण्यात सुद्धा बलिदान झालेलं आहे 1857ला. अशा प्रकारे हे सगळे उठाव हे त्या काळामध्ये होत होते. म्हणजे त्यावेळच्या पत्रकांमध्ये जर का आपण बघितलं तर आपण थक्क होऊन जातो. असं संदेश वहनासाठी काम केलं होतं. आणि भित्ती पत्रकात काय लिहिलं होतं? तुमच्यावर अत्याचार करणारे इंग्रज फार थोडे आहेत, त्यांना ठार करा. जर शिपाई संघटित झाले तर त्यांच्यासमोर गोरे लोक म्हणजे सागरातील एक बिंदू. त्या पोस्टरमध्ये वाक्य मी वाचून दाखवते. बंधूंनो, आपण स्वतःच परकीयांच्या तलवारीला बळी पडत आहोत. आपण जर उठाव केला तर विजय आपलाच आहे. मग कलकत्त्यापासून पेशावरपर्यंत संपूर्ण मुलूक आपलाच, असं वर्णन केलं. आणि एक गंमत सांगतो, संदेश गुप्तपणे पाठवायचा होता, भीती होती. काय केलं असेल? जगाच्या इतिहासात अशा प्रकारचं संदेशवहन अद्भुत आहे. 2 प्रतीकं निवडली होती. एक म्हणजे लाल रंगाचं कमळ आणि दुसरं भाकरी किंवा चपाती. कमळ हिंडतंय म्हणजे एखाद्या गावात कमळ यायचं, ते आईने घेतलं, वडिलांनी घेतलं, मुलांनी घेतलं, सगळ्यांनी बघितलं, शेजारच्या घरात, मग शेजारच्या घरात, मग शेजारच्या घरात, हातात कमळ आलं. भाकरी आली की भाकरीचा एक तुकडा यांनी खाल्ला, त्याला दिला, त्यांनी खाल्ला, त्यांनी खाल्ला, त्यांनी खाल्ला, गावातल्या सगळ्यांनी खाल्ला. आता या गावातल्या लोकांनी भाकऱ्या करा, आसपासच्या गावात वाटा. इंग्रज वैतागले, भाकऱ्या जप्त केल्या, त्या फाडून बघितल्या, आत काही लिहिलंय का? काही सापडे ना. कुठलाही शब्द न वापरता केलेलं संदेशवहन, भाकरी आणि कमळ म्हणजे युद्धाचं निमंत्रण, आपल्याला लढायला यायचं. अद्भुत आहे. त्यामुळे अशा प्रकारे ही पत्र आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. दक्षिणेत नरगुणकर भावे यांच्याकडे एक जाहीरनामाच मिळाला आहे. धोंडोपंत म्हणायचे, नानासाहेब म्हणजे धोंडोपंत, त्यांचा जाहीरनामा मिळाला आहे. आणि त्यात असं म्हणलेलं आहे, कर्नाटकातल्या लोकांसाठी येतो. त्यात म्हणलं आहे, या काफीर इंग्रजांनी हिंदू मुसलमानांची राज्ये ताब्यात घेतली, राजवंशीयांना तुरुंगात टाकले. आता ते स्वतः राज्याचा उपभोग घेत आहेत. मला म्हणजे नानासाहेब पेशवे, परमेश्वराने या काफरांना शिक्षा करण्यासाठी योजले आहे. त्यासाठी राज्यांची पुनर्स्थापना करण्याचे आणि आपल्या देशाच्या संरक्षणाचे काम मी अंगीकारले आहे. मी नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेश जिंकलेला आहे. काफिरांच्या सत्तेखाली राहणे लज्जास्पद आहे. म्हणून तुम्ही शौर्याने आपल्या तलवारी बाहेर काढा आणि कुठलीही दयामाया न दाखवता या काफिरांचा निपात करा. हे वीरांनो, अन्यायाचा सूड घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे. ही संधी तुम्ही घालवली तर तुम्ही मूर्ख आहात असे समजले जाईल. इंग्रजांना या देशातून हाकलून लावण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. काय भाषा आहे. अशा प्रकारची पत्र ही ती होती. त्या काळातल्या कविता आहेत. कविता हे समाजाच्या मनाचं प्रतिनिधित्व करतात. अझीमुल्ला खान याची कविता आहे, त्यातल्या 2 ओळी वाचून दाखवतो. आया फिरंगी दूर से ऐसा मंत्र मारा, लूटा दोनों हाथ से प्यारा वतन हमारा, तोड़ गुलामी की जंजीरें बरसाओ अंगारा, यह है आजादी का झंडा, इसे सलाम हमारा, इसे सलाम हमारा. मी या अशा प्रकारची, ही मला वाटतं पहिली देशभक्तीची कविता असेल. आज आपल्याला देशभक्तीची काव्य अनेक आहेत, पण अशा प्रकारची कविता ही आहे. आपल्या महाराष्ट्रात ज्ञानप्रकाश नावाचं वृत्तपत्र होतं. त्याच्यामध्ये 1856 मध्ये छापलेली कविता आहे. त्यातल्या 4 ओळी सांगतो तुम्हाला. काय म्हणतात बघा. हिंदुस्तानचे हिंदू लोक जागे व्हा तुम्ही अजूनी, आपल्या घरात चोर शिरले नेले सारे ठकवूनी, घरचा मालक घरात असता दुसरा म्हणतो मालक मी, हिंदुस्तानचे तसेच झाले भलताच चालवतो हुकमी. हा हुकूम चालवतो. अशा कवितांमधनं आपल्याला हे पाहायला मिळतं की कसा हा क्रांतीचं हे वातावरण हे निर्माण झालेलं होतं. आणि म्हणून आता ही ठिणगी पडलेली होती आणि त्याप्रमाणे सुरुवात झाली. आपल्याला ते माहिती, मंगल पांडे, एनफिल्ड नावाच्या बंदुका होत्या, त्याचे काडतूस होतं, ते काडतूस दाताने तोडावं लागायचं. त्याला गायीच्या आणि डुकराची चरबी लावलेली होती आणि म्हणून ते चिडले. गाय हिंदूंना पूजनीय तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध. हिंदू मुसलमान चिडले आणि उठाव झाला. पहिला मंगल पांडेनी केला, त्याला फाशी झाली. आणि ती बातमी मेरठ किंवा मिरत या ठिकाणच्या सैनिकांमध्ये समजली आणि 10 मे 1857ला युद्धाची पहिली ठिणगी पडली आणि त्याने उठाव केला. आणि तिथून मेरठ ताब्यात घेतल्यानंतर ते दिल्लीकडे निघाले. एका बाजूला ते उठाव केला, ते क्रांतिकारक होते, त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे, पण बेशिस्त झाली.
ठरलं होतं 31 मे. 21 दिवस थांबले असते तर काय बिघडलं असतं. पण उठाव झाल्यामुळे इंग्रज काही प्रमाणात सावध झाले आणि त्यामुळे उठावाला सुरुवात झाली आणि या सगळ्या लोकांनी प्रचंड प्रमाणात दिल्लीवरती हल्ला करून दिल्लीतल्या बहादूरशाह जफरला बाहेर काढलं. म्हातारा झाला होता, शेवटचा मोगल बादशाह, थकला होता, इंग्रजांच्या कैदेत होता, त्याला बाहेर काढलं. 84 वर्षाचं वय होतं त्याचं आणि त्याला त्या ठिकाणी गादीवरती बसवलं आणि त्यांनी सुद्धा ते करायला मान्य केलं आणि एक प्रकारे ग्वाही फिरवली, दिल्लीचा बादशाह पुन्हा तिथे बसलेला आहे आणि इंग्रजांचं राज्य आम्ही घालून दिलेलं आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी होईल. आणि जसं फटाक्यांची माळ पेटावी ना तसं भराभरा सगळ्या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली. आधी दारुगोळा ठासून भरला होता नानासाहेबांनी, म्हणून ठिणगी पडली आणि स्फोट झाला. आणि आपल्याला बघायला मिळतंय इंग्रजांच्याच कागदपत्रांमधनं कुठे कुठे उठाव झाला. मे महिन्यात फिरोजपूर, मुरादाबाद, अलीगड, पेशावर, लखनौ. जून महिन्यात वाराणसी, कानपूर, झांसी, लुधियाना, ग्वाल्हेर, फैजाबाद. जुलै महिन्यात इंदोर, महू, आग्रा, रांची, हैदराबाद, कराची, अहमदाबाद, ढाका. मी निवडक नावं घेतोय, शेकडोनी नावं आहेत. ही नावं वाचताना प्रत्येक नावाच्या मागे नानासाहेबांचं प्लॅनिंग हे आपल्या लक्षामध्ये येतं. हे कसं घडलं. आता एक गंमत घडली, विनोदच घडला. नानासाहेब बिठूरमध्ये आहेत, त्यांना कळलं की आधीच उठाव झाला आपल्या प्लॅनिंगच्या. कानपूरला इंग्रज होते, ते घाबरले की अरे बापरे उठाव येत आहेत आणि ते हल्ले करतायत. काय केलं कानपूरच्या इंग्रजांनी, त्यांनी नानासाहेबांना निरोप पाठवला, तुम्ही आमच्या रक्षणाला या. किती गंमत आहे पहा. मी शिवाजी महाराजचा गनिमी काव आपल्याला माहिती, शत्रूला बेसावत ठेवणे. इथं शत्रूला इतकं बेसावत ठेवलंय की शत्रू आपल्या रक्षणाला कुणाला बोलवतोय, ज्यांनी संपूर्ण उठावाचं प्लॅनिंग केलं त्याच्या नेत्याला बोलवतोय. म्हणजे मी माझ्या पुस्तकात लिहिलंय की बर्फाच्या गोळ्यांनी आगीच्या ज्वालेला म्हणायचं तू माझं रक्षण करायला ये, असं म्हणण्यासारखं नाही काय. तसंच झालं. नानासाहेब ही संधी कशाला सोडतायत. नानासाहेब सैन्य घेऊन कानपूरला आले, सगळीकडे चौक्या पहारे बसवले आणि जसे उठाव करणारे क्रांतिकारक आले, नानासाहेब म्हणले लुटा सगळं आपलंच आहे. आणि शस्त्र आणि खजिना क्रांतिकारकाने लुटला. तिथे इंग्रजांचे डोळे उघडले की नानासाहेबांना ह्याच्यामध्ये सगळा पुढाकार आहे आणि कानपूर स्वतंत्र झालं. उठाव करणारे आधी दिल्लीकडे निघाले पण परत मागे आले आणि कानपूरमध्ये त्यांनी नानासाहेबांना आपला राजा घोषित केलं. इतकंच नाही, त्यांनी नानासाहेबांना बिठूरला नेलं आणि बिठूरमध्ये नानासाहेबांचा भव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. बिठूरच्या वाड्यामध्ये जणू काही आपण स्वतंत्र झालो अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आदेश दिला होता. आणि नानासाहेबांनी आपले लष्करी अधिकारी नेमले, सेनापती नेमले, ही सगळी काम सुरू केलं आणि नानासाहेबांची भव्य अशी मिरवणूक त्या ठिकाणी काढण्यात आली. असं सगळं हे चालू होतं. आता मात्र इंग्रज लक्षात आलं की भयंकर आहे आणि इंग्रजांनी त्यांचा राक्षसी थैथाट सुरू झाला. तो व्हीलर असेल किंवा तो ब्रिगेडियर नील असेल, कॅप्टन नील असेल किंवा हॅवलॉक असेल, ब्रिगेडियर हॅवलॉक, भयंकर अत्याचार आहेत, भयंकर राक्षसी अत्याचार त्यांनी केलेले आहेत त्यावेळेला. आणि कानपूरमध्ये इंग्रजांना कोंडून ठेवलं होतं आपण. नानासाहेब म्हणले त्याला सोडून द्या, बायका मुलं ठेवली त्यांना कशाला, ते सोडून द्या. पण या नीलनी जे अत्याचार केले होते त्याच्या बातम्या ज्या क्रांतिकारकांकडे आल्या होत्या, जेव्हा त्या बायका होडीमध्ये बसून पळून जायला निघाल्या तेव्हा काही लोकांचा संतापाचा उद्रेक झाला आणि त्याला बायकांना सुद्धा मारलं, इंग्रज बायकांना मारलं. झालं काय, इंग्रजांनी पुढच्या काळात नानासाहेबांना बदनाम करण्यासाठी याचा उपयोग केला की नानासाहेबांच्या आदेशावरून आमच्या इंग्रज बायकांना मारलं. उलट आहे खरं, नानासाहेबांनी उलट त्या बायकांना सुरक्षित काढण्यासाठी होड्यांचा इंतजाम केला होता, व्यवस्था केलेली होती. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या सगळ्या लोकांनी पुन्हा कानपूरवरती आक्रमण केलं आणि मग ती युद्ध झालेली आहेत. कानपूरचं युद्ध झालं, नानासाहेब बिठूरला गेले, बिठूरचं युद्ध झालं. स्वाभाविकपणे आपली ताकद कमी पडली, आपली शस्त्रास्त्र मागासलेली होती, आपण विज्ञानामध्ये कमी पडलो आणि मग कानपूरला आपला पराभव झाला, बिठूरला आपला पराभव झाला आणि नाईलाजाने ते सोडून नानासाहेबांना जावं लागलं. मग ते कुठं गेले, ते लखनौला गेले. लखनौला बेगम हजरत महल नावाची राणी होती, ती पण उठावामध्ये सहभागी होती. तिने नानासाहेबांचं स्वागत केलं, लखनौ लढायला लागलं. पण त्या ठिकाणी कॅम्पेबल नावाचा अधिकारी आला होता इंग्रजांचा, त्याच्याकडे लाखाची सैन्य होतं. सैन्याची संख्या पण अफाट आणि शस्त्र मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगलं होतं. प्रचंड युद्ध हे त्या ठिकाणी झालं आणि शेवटी त्यांनी
या अयोध्येचा हा सगळा परिसर, अवध आणि लखनौ हा परिसरातनं या सगळ्या क्रांतिकारकांना, आणि या नानासाहेब असतील, रावसाहेब असतील, बाळासाहेब असतील, बेगम हजरत महल असतील, या सगळ्यांना मागं रेटायला सुरुवात केली. इतकं मागं की शेवटी नानासाहेब नेपाळच्या जंगलात गेले आणि नेपाळच्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी आश्रय घेतला. अतिशय वाईट अवस्था झाली होती त्यांची. इकडे तात्या टोपे लढले. तात्या टोपे विलक्षण व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यावरती अनेक चरित्र आहेत, पुस्तकं आहेत. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आत्मसात केला आणि संपूर्ण ते दक्षिण भारतामध्ये आले आणि दक्षिण भारतामध्ये त्यांनी युद्ध चालू ठेवली होती. पण दुर्दैवाने तात्या टोप्यांना अटक झाली आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. झाशीची राणी लढली, विलक्षण पराक्रम केलेला आहे. युरोज नावाचा फार मोठा नामवंत सेनापती तिच्याशी लढायला आला, पण तिने विलक्षण संग्राम दाखवला. तो युरोज असं म्हणतो, या देशामध्ये सगळेच नामर्द, एकच मर्द, तो म्हणजे झाशीची राणी. असं कौतुक शत्रूच्या सेनापतीने करावं. पण झाशीचा ग्वाल्हेरच्या जवळ लढताना तिचा मृत्यू झाला. रानी गई सिधार चिताब उसकी दिव्य सवारी थी, मिला तेज से तेज तेज की वह सच्ची अधिकारी थी, हमको जीवित करने आई बन स्वतंत्रता नारी थी, दिखा गई पथ सिखा गई हमको जो सीख सिखानी थी, बुंदेले हर बोलो मुँह से हमने सुनी कहानी थी, खूब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी. आणि आपल्याकडे सुद्धा मोरोपंत हे भारत तांब्यांनी कविता लिहिलेली आहे. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत निमाली, इथे झाशीवाली. असं विलक्षण शौर्य गाजून वयाच्या अवघ्या 24-25व्या वर्षी या राणीनं बलिदान केलं. आणि मग नानासाहेबांचा अखेरचा संग्राम सुरू झाला आणि ते नेपाळमध्ये गेले आणि नेपाळमधून संघर्ष सुरू झाला. आणि तिथून संघर्ष करत असताना तिथेही त्यांना अपयश आलं. नेपाळचा राजा स्वतंत्र राजा होता, हिंदू राजा होता. त्या यांना असं वाटलं नेपाळ नरेश आपल्याला साथ देईल, पण नेपाळच्या राजाला सुद्धा इंग्रजांची भीती वाटत होती आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथं राहायचं नाही, आमच्या परत जा भारतात. त्या त्यांची फार मोठी ओढाताण झाली आणि मग दुर्दैव नानासाहेबांचा तिथेच अखेर झाली. मित्रांनो, नानासाहेबांचा मृत्यू केव्हा झाला, कुठे झाला, कधी झाला, याबद्दल इतिहासकारांमध्ये अनेक वेगवेगळी मतं आहेत. किंबहुना नानासाहेबांच्या बद्दल असं म्हणलं जातं मृत्यूबद्दल की एखाद्या व्यक्तीबद्दल एवढी विविध मतं असणारं नानासाहेब हेच व्यक्तिमत्व आहे. मग एक जो ग्रंथ आहे ढमढेरे नावाच्या गृहस्थांनी अनुवाद केलेला, त्यात 15 शक्यता दिलेल्या आहेत. काही जण म्हणतात नानासाहेबांचा मृत्यू झाला, कुणी म्हणतात ते जर्मनीला गेले, कुणी म्हणतात अमुक अमुक बुवा किंवा साहेब आपल्याकडे जे अनेक साधू पुरुष होऊन गेले ते म्हणजेच नानासाहेब. असे वेगवेगळ्या प्रकारचे तर्क लढवले जातात, पण हे तर्क आहेत असं आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून नानासाहेबांचा नेमका अंत कुठे झाला हे आजही आपल्याला पाहायला मिळत नाही. मित्रांनो, काही वर्षापूर्वी नेपाळला गेलो होतो. नेपाळला काठमांडूमध्ये, नेपाळची राजधानी, तिथे पेशव्यांचं मंदिर आहे. नानासाहेबांच्या घरातल्या महिला काठमांडूमध्ये राहिल्या, त्याला तिथल्या राजाने आश्रय दिला. ते मंदिर अजून तिथं आहे. मला ते सापडायला 2.5 दिवस मैलोन मैल चालावं लागलं, तेव्हा ते सापडलं. आपलं मंदिर आहे, मराठी लोकांचं आहे, विष्णूची मूर्ती आहे. आणि मुख्य म्हणजे त्या मंदिराच्या बाहेर शिलालेख आहे 32 संस्कृत श्लोकांचा. आणि त्या संस्कृत श्लोकांमध्ये पुण्याचं नाव आहे, सातारचं नाव आहे. इतकं छान वाटतं ना. आपल्या पुण्याचा उल्लेख काठमांडूमधल्या एका शिलालेखामध्ये बघताना एवढा आपल्या मनात आनंद उचमळून येतो, छान वाटतं. कुठे पुणे, कुठं नेपाळ, पण तिथपर्यंत आपली कीर्ती ही पसरलेली होती, याचा आपल्याला अत्यंत अभिमान वाटतो. आणि असं नानासाहेबांनी हे कर्तृत्व हे गाजून दाखवलं. मित्रांनो, नानासाहेब हे अपयशी ठरले. 1857 आपण इंग्रजांना घालून दिलं नाही, पण घालून दिलं नाही म्हणजे ते अपयशी असं म्हणणंही बरोबर नाही. आता वासुदेवंत फडक्यांचं आपण इथे चित्र लावलेलं आहे. त्यांना कुठे स्वातंत्र्य बघायला मिळालं? चाफेकर बंधूंना कुठे स्वातंत्र्य बघायला मिळालं? टिळकांना कुठे स्वातंत्र्य बघायला मिळालं? म्हणजे ते अपयशी होते काय? नाही, त्यांनी तर ज्योत प्रज्वलित करून ठेवली ना. मी कधी कधी विद्यार्थ्यांना म्हणतो की एखाद्या झाडावर 100 घाव घातले आणि 100व्या घावाला झाड पडलं, मग आधीचे 99 वाया गेले का? 100व्या घावाला झाड त्यामुळे पडलं कारण आधी 99 घातले होते. किंबहुना पहिला घाव जास्ती महत्वाचा, कारण त्यावेळेला यश दिसत नव्हतं, तरी जो घाव घातला तो जास्ती महत्वाचा आहे. त्या 1857च्या स्वातंत्र्य समरातनं जी ज्योत प्रज्वलित झाली ती महत्वाची आहे. आणि खरंच आहे, 1857 झालं. 1845ला
ज्या वेणगावला नानासाहेब जन्माला आले तिथून काही मैलांवरती शिरढोण आहे, तिथे वासुदेव बळवंत फडके जन्माला आले होते. 1857चं स्वातंत्र्य समर झालं तेव्हा वासुदेव बळवंत फडके 12 वर्षाचे होते. ते कथा ऐकत होते. झाशीची राणी लढली, नानासाहेब लढले, तात्या टोपे लढले. या मुलाच्या अंगातलं रक्त सळसळत होतं. तिथे वरसई नावाचं एक गाव आहे कोकणामध्येच. त्या वरसई गावातले विष्णुपंत गोडसे गुरुजी यांनी माझा प्रवास पुस्तक लिहिलेलं आहे. कारण ते 1857 बघितलं होतं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, ते पण कोकणातलेच. अशा प्रकारे 1857 यांनी वासुदेवरावांना प्रेरणा दिली, त्यांनी चाफेकरांना प्रेरणा दिली, चाफेकरांनी सावरकरांना प्रेरणा दिली आणि सावरकरांनी देशात अनेक क्रांतिकारक निर्माण केले. आणि म्हणून 1857 याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही लढलो, आम्ही प्रयत्न केला आणि ते मराठी होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वातंत्र्याची प्रेरणा अजूनही त्यांच्या रक्तामध्ये वाहत होती, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. आजच्या या माझ्या व्याख्यानाचा शेवट करत असताना नानासाहेब नेपाळला होते ना, तिथून जे त्यांनी पत्र पाठवले इंग्रजांना, त्या पत्रातला एक उतारा वाचून मी आज शेवट करतोय. सगळ्या बाजूनी पराभव. तात्या टोपे आपला सहकारी गेला, आपली झाशीची राणी आपली मैत्रीण ती मरण पावली. स्वतः नानासाहेबांचा भाऊ इंग्रजांच्या समोर शरण आला. सैन्य नाही, शस्त्र नाही, सहकारी नाही, कुठेतरी लांब जंगलामध्ये राहावं लागतंय. सगळी स्वप्न उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि अशा वेळेला नानासाहेब पत्र पाठवतात इंग्रजांना. इंग्रज म्हणतात ये शरण. इंग्रजांनी नानासाहेबांना पकडण्यासाठी किती बक्षीस लावलं होतं माहितीये? 1,00,000 रुपयाचं. 200 वर्षापूर्वीचे 1,00,000 म्हणजे आता काही अब्जामध्ये होईल. 1,00,000 रुपयाचं बक्षीस. आणि जो नानासाहेबांना पकडून देईल त्यांनी जर का पूर्वी इंग्रजांच्या विरुद्ध काही क्रांतिकार्य केलं असेल तर त्याला माफ करण्यात येईल. म्हणजे एक प्रकारे लालूच दाखवली होती. इतके इंग्रज घाबरत होते नानासाहेबांना. आणि असे नानासाहेब शेवटच्या काळात इंग्रजांना पत्र लिहितात. त्या पत्रात ते काय म्हणतात? मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्याशी लढत राहीन. मी कोणत्याही प्रकारे अपराधी नाही. तुमच्यासारख्या बलाढ्य राष्ट्राला 2 वर्षे लढूनही माझे काही नुकसान करता आले नाही. हे आश्चर्य नव्हे काय? आपली लवकरच रणांगणावरती पुन्हा गाठ पडेल. काय कमाल, पुन्हा लढणारे. मग तुम्ही पाहालच तुमचे रक्त सांडून गुडघ्या एवढ्या नद्या वाहतील, रक्ताच्या नद्या वाहतील. तुमच्यासारख्या बलाढ्य राष्ट्राला मी एकटाच शत्रू उरलो याचा मला अभिमान वाटतो. मृत्यू कधीतरी येणारच आहे, तेव्हा मरणाचे भय बाळगण्याचे कारण काय? मी पकडला गेलो किंवा मला फाशी झाली तरी जोपर्यंत माझ्यात प्राण आहे तोपर्यंत मी तुमच्याशी संघर्ष करत राहणार आहे. या स्वातंत्र्य संग्रामात मी हातात घेतलेली तलवार कधीही कधीही खाली ठेवणार नाही. विलक्षण उद्गार, विलक्षण. हे शब्द नाही आहेत, हे स्वातंत्र्य प्राप्तीच्या संग्रामातल्या यज्ञातले वेदमंत्र आहेत. मित्रांनो, काही वर्षापूर्वी मी त्या वेणगावला गेलो होतो. तिथल्या लोकांना बोलवलं, म्हणलं तुम्हाला माहिती आहे का इथं कोण जन्माला आलं? ते म्हणले नाही. म्हणलं नानासाहेब जन्माला आले इथे. उत्तर भारतामध्ये नानासाहेबांचा भव्य पुतळा आहे, भव्य स्मारक आहे, त्यांच्या नावाची बाग आहे. उत्तर भारताने त्यांचं कृतज्ञतेने स्मरण ठेवलेलं आहे. आपण दक्षिण भारतच आपणच मागं पडलो. आणि म्हणून आत्तासुद्धा मी गेले काही महिने वेणगावला जातोय. अहो 200 वर्ष सुरू झालं त्यांच्या जन्माचं. काहीतरी मोठा कार्यक्रम करा, इथे पुतळा निर्माण करा. महाराष्ट्रातल्या मुलांना कळू दे की संपूर्ण भारतामध्ये जो स्वातंत्र्याचा संग्राम झाला त्याचं नियोजन आपल्या मराठी माणसांनी केलं होतं. तुम्हाला तामिळनाडूतलं कोईम्बतूर माहिती आहे का? कोईम्बतूर नाव. त्या कोईम्बतूरच्या जवळ खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये एक साधू होता. तो साधू मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा. इंग्रजांनी त्या मठातल्या काही लोकांना फितवलं की हा साधू प्रार्थनेत काय म्हणतो आम्हाला येऊन सांग. त्यांनी सांगितलं. ते इंग्रजांनी आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. तो आपल्याला इंग्लंडमध्ये मिळाला आहे का इतिहास संशोधकाला? काय लिहिलं आहे? तो साधू कोईम्बतूर कुठे, तामिळनाडू कुठे, नानासाहेब कुठे, बिठूरला. तो साधू म्हणतोय या देशातलं इंग्रजांचं राज्य जाऊ दे आणि या संपूर्ण भारतावरती नानासाहेब पेशव्यांचं राज्य येऊ दे. हे तामिळनाडूपर्यंत गेलेलं आहे ना. हा कसा गेलाय संदेश तिथपर्यंत? त्या काळात ती वर्तमानपत्र होती का? फोटो छापून येत होता? कसं कळलं त्याला? कोण नानासाहेब त्याला कसं कळलं? हे जे केलंय ना ते अद्भुत. आणि म्हणून आज मी तुम्हाला विनंती करतोय या वर्षभरामध्ये आपण पुण्यात सुद्धा एखादा कार्यक्रम करावा नानासाहेब पेशव्यांच्या वरती आणि त्यांचं स्मरण करावं अशी इच्छा आहे.
तेव्हा तो कार्यक्रम झाला तर आपण सर्वांनी अवश्य या, आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन या. आणि म्हणून या नानासाहेबांना मी वंदन करतो. 15 ऑगस्ट 1947 पुण्याच्या आकाशवाणीवरती कविता होती वसंत बापटांची. त्या कवितेचे शब्द होते, फकीरांनी शदयज्ञ मांडिले, वेदीवरती रक्त सांडले, त्या रक्ताची क्षितिजावर ये आरुण मंगल लाट, शतकानंतर आज उगवली पहिली रम्य पहाट. 100 वर्षानंतर रम्य पहाट उगवली, पण त्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं होतं. त्या वीरांमधलं अत्यंत एक महत्त्वाचं नाव नानासाहेब पेशवे. त्यांना मी वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो.